हो. म्हणजे आजचा दिवस तसा विशेष आहे, कारण आपण एक विशेष पाहुण्यांना आमंत्रित केलंय. तर जमलेली आमचे सगळे पुस्तक आणि बरंच काहीचे जे काही सदस्य जे दर शनिवारी इथे उपस्थित असतात, तर त्यांच्यासाठी ही खास भेट आहे. दर शनिवारी आम्ही संध्याकाळी 7:30 वाजता सगळे फक्त गप्पा आणि पुस्तकांच्या गप्पासाठी इथे एकत्र येतो. तर अशा ह्या प्लॅटफॉर्मवर मॅडम तुमचं स्वागत. क्षमा शेलार मॅडम. थँक्यू. पाहुण्यांची मी आधी ओळख करून देते. ह्या आपल्या आजच्या विशेष पाहुण्या डॉक्टर क्षमा शेलार. ह्या स्वतः वैद्यकीय व्यावसायिक आहे आणि त्या पुण्यात प्रॅक्टिस करतात. आणि म्हणजे फक्त एवढीच ओळख नाही त्यांची, तर आपण जे इथं आमंत्रित केलंय तर ते ह्यासाठी की त्यांची जी काही पुस्तकं म्हणजे विशेषतः कादंबरी ह्या प्रकारातील, त्यांचे कविता संग्रह, पत्रिका म्हणजे पत्रकारितेतील त्यांचं काम, पेपर वर्तमानपत्रात असणार त्यांचं स्तंभलेखन किंवा समाज माध्यमावर जे मुक्त लेखन करतात, तर असा त्यांचा सगळा लेखन प्रपंच आपल्याला मोहित करतो, म्हणून आपण त्यांना इथे बोलवलंय. मॅडमचं प्रकाशित साहित्य जर पाहायचं तर दशोराज्ञ कादंबरी म्हणजे 2021 साली ही जी प्रकाशित झाली, त्याची आता दुसरी आवृत्ती लगोलग आली आणि खूप प्रसिद्ध झाली. त्याला खूप पुरस्कारही मिळाले. मी ते पुरस्कारही वाचून म्हणजे ऐकवते. पण इतरही साहित्य त्यांचं म्हणजे 2022 साला धुम्मकडी हे प्रवास वर्णन त्यांचं प्रसिद्ध आहे आणि बायजा ही एक लघु कादंबरी पण प्रसिद्ध आहे, 2023 ला प्रकाशित झाली. आणि सवाष्ण ही कादंबरी 2024 ला म्हणजे आता रिसेंटली प्रसिद्ध झाली. ह्या सवाष्णचं विशेष सांगायचं म्हणजे सवाष्णला राजहंस प्रकाशन तर्फे रहस्य सन्मान कादंबरी स्पर्धेत प्रथम पुरस्कार मिळालेला आहे. तसंच नाशिक येथील गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे निळू फुले वाङ्मय पुरस्कारही मिळालेला आहे. म्हणजे ही रहस्य प्रधान कादंबरी आहे सवाष्ण, जी आता 2024 ला प्रकाशित झाली आहे. तर विशेष काम त्यांचं दशोराज्ञ म्हणजे आपली जी ओळख आम्हाला जी ओळख समजली ती दशोराज्ञमुळे, म्हणजे दशोराज्ञला जवळजवळ 11 ते 12 पुरस्कार मिळालेत. म्हणजे मंगळवेढा येथील शब्दकळा साहित्य संघाचा 2021 चा पुरस्कार मिळालेला आहे. तसेच अभिरुची गौरव पुरस्कार बडोदा संस्थानातील मराठी वाङ्मय परिषद आहे, तर त्यातील अभिरुची गौरव पुरस्कार मिळालेला आहे. तसंच सोलापूर येथील सृष्टी बहुवैद्यकीय संस्था तर्फे उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार आहे. गोव्यातील शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचा तापी पूर्णा उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार, आळंदीतील तेजभूषण साहित्य पुरस्कार, चेंबूर येथील सांडू प्रतिष्ठानचा यातर्फे दिला जाणारा उत्कृष्ट कादंबरीचा पहिला पुरस्कार त्यांना मिळाला. नागपूर येथील ज्ञानगंधा प्रकाशनचा सुधा कुसुम पुरस्कार ह्या कादंबरीला आहे. मंचर येथील कवयित्री शांता शेळके प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार, भंडारा येथील संत नामदेव अखिल भारतीय कादंबरी पुरस्कार, नाशिक येथे गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा नळू फुले साहित्य पुरस्कार. म्हणजे गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे जो पुरस्कार दिला तो त्यांना सवाष्णलाही आहे आणि दशोराज्ञलाही मिळालेला आहे वेगवेगळ्या सालामध्ये. आणि मुंबई येथील मराठा मंदिरचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. म्हणजे जवळजवळ असे 10 ते 11 पुरस्कार दशोराज्ञला मिळालेले आहेत. इतकीच त्यांची ओळख नाही, म्हणजे फक्त हे कादंबरी असं आहेत असं नव्हे, तर अनेक कथा वस्तू सुद्धा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. अमेरिकेतील मिशिगन येथील प्रसिद्ध होणारा अंक निनाद यामध्ये त्यांना प्रथम पुरस्कार आहे. कर्नाटकातील गुलबर्गा येथील भाव अनुबंध कथा स्पर्धेतील प्रथम पुरस्कार मिळालेला आहे. शब्दवेध कथा स्पर्धेतील पारितोषिक मॅडमने मिळालेलं आहे. तसेच नुक्कड साहित्य संमेलनात 2018 मध्ये उदयोन्मुख लेखिकेचा पुरस्कारही मॅडमना आहे. तर 2019 लाच काही पाऊलकणा आणि काही आभावेळा ही एक पत्रमालिका आहे, त्यातील सर्वोत्कृष्ट लेखिकेचा पुरस्कार आहे. इंडियन भारत आयोजित तर्फे लेखन स्पर्धेची त्यांना पुरस्कार आहे. व्यंकटेश माडगुळकर प्रतिष्ठानतर्फे आयोजित एका कथा स्पर्धेत प्रातिनिधिक कथासंग्रहात कथेची निवड मॅडमच्या कथेची निवड त्यात झालेली आहे. तसेच विवेक साहित्य मंचातर्फे आयोजित
महिला दिन विशेष कथा स्पर्धेतील कथातील एक निवड म्हणून मॅडमची त्या कथासंग्रहात निवड झालेली आहे, म्हणजे मॅडमची एका कथेची. तसेच मॅडमचं म्हणजे हे कथा संग्रह कथा आणि बरोबर दैनिकातही त्यांचं बरंचसं काम आहे. म्हणजे सकाळ, देवदूत, दिव्य मराठी आणि जनादेश दैनिक यामध्ये अनेक स्फुटलेखन प्रकाशित झालेत. तसेच ह्या वर्तमानपत्रात त्यांचं सदर लेखन सुद्धा प्रसिद्ध आहे. दिवाळी अंकात सुद्धा त्यांचं बरचसं साहित्य प्रसिद्ध झालेलं आहे आणि अनेक व्यासपीठावर त्या कविता सादरीकरणही करतात. बस म्हणजे लेखन हाच हे आहे असं न होता त्या स्वतः इतर सामाजिक ऍक्टिव्हिटीमध्ये सुद्धा खूप ऍक्टिव्ह असतात. म्हणजे इंडियन डॉक्टर्स फॉर पीस अँड डेव्हलपमेंट ही एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे आणि त्यासाठी काम करताना त्यांनी बऱ्याचशा कॉन्फरन्स अटेंड करतात. म्हणजे गोवा, आग्रा, दिल्ली अशा ठिकाणी. आणि ह्याच IDPD म्हणजे इंडियन डॉक्टर्स फॉर पीस अँड डेव्हलपमेंटचाच उपक्रमाचा भाग म्हणून फिनलंडमध्ये जे काही नाट्य प्रवेश झाले तर त्याचे लेखन मॅडमनीच केलं होतं. नाशिक आकाशवाणीवर बालनाट्यासाठी आवाज मॅडमनीच दिला आहे आणि नाशिक येथे म्हणजे नाशिक आकाशवाणी येथे प्रसारित होणारा वेचलेली नक्षत्रे या कार्यक्रमात कवितेचं सादरीकरणही मॅडमनी केलेलं आहे. म्हणजे आपल्याला इथे एक अशा व्यक्ती आहेत की ज्या कादंबरी लिहितात, कविता करतात, नाट्यप्रयोग लिहितात, पत्रकारिता करतात. तर अशा विविध क्षेत्रात काम करणारे एक हरहुन्नरी लेखिका आहेत आपल्यासमोर आणि मॅडम तुमचे स्वागत. खूप खूप मनापासून आभार सर्वांचे. आणि काय काम करत राहायचं असतं बस. बाकी काय पुरस्कार किंवा ह्या सगळ्या गोष्टी बोनस असतात. मूळ जे लिखाण आहे ते फार आनंददायी आहे आणि त्याच्याचमुळे तुम्ही सगळी इतकी चांगली लोक आज ऐकता आहात. मला फार छान वाटतंय. थँक्यू. हा मॅडम, हा प्लॅटफॉर्म अजिबात औपचारिक नाहीये. अगदी सहज गप्पा मारत होतो, आम्ही इथे गप्पा मारत राहतो. अगदी कधी कधी घरच्या तब्येतीच्या चौकशी करत राहतो. तर स्वागत आहे. प्रवीण काका, आता तुम्ही जी पुरस्काराची लांबलचक लिस्ट सांगितली त्या लिस्ट मध्ये एक पुरस्कार तुमच्याकडून सांगायचं राहून गेलं. त्यांना नाशिक सार्वजनिक वाचनालयाचा, नाशिक सावानाचा सवाष्ण या कादंबरीला पुरस्कार मिळाला आणि तो कार्यक्रम आत्ताच मागच्याच महिन्यात घडून आला. त्या कार्यक्रमाला जायची माझी खरं तर फार इच्छा होती, पण काही अपरिहार्य कारणामुळे जाऊ शकलो नाही. ते विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं होतं. मला सोबत नाही मिळाली त्याच्यामुळे मी जाऊ शकलो नाही तिथे. त्यावेळी आपली भेट होईल असं वाटलं होतं, पण बघूया. होईल भेट होईल, लवकरच भेट होईल आपली. तर आता तुमचा परिचय झालेला आहे, तर मग आता पुढचं जे आहे ते रश्मिताईंनी चित्रभार सांभाळावा आणि आपण आता तुमच्या मार्फतच थोडस पुढे सरकूया. रश्मिताई. हो, विद्यार्थ्यांनी छान ओळख करून दिली. औपचारिक ओळख होती ही, पण या औपचारिकते पलीकडे क्षमाला मी ओळखते एक मैत्रीण म्हणून. साहित्याच्या पलीकडे तिच्याबद्दल मला थोडं सांगावंसं वाटतं की क्षमा मैत्रीण म्हणून तिचं जर सांगायचं झालं तर ती एक शुद्ध मनाची फार संवेदनशील अशी व्यक्ती आहे. आणि डॉक्टर असली तरी तिच्या रुग्णापलीकडे एक माणूस म्हणून ती बघते, हे आम्ही नेहमी बघत आलोय. त्यांच्यातले आजार दिसण्याआधी तिला त्या माणसाच्या मागची कहाणी दिसते आणि म्हणूनच कदाचित ती रुग्णाच्या आजाराच्या मुळापर्यंत पोहोचू शकत असेल असं मला वाटतं. गावखेड्यातल्या रुग्णांची ती आवडती डॉक्टर होण्यासाठी तिला त्यांच्या आयुष्यातल्या सुखदुःखाच्या दोऱ्या पकडून खोलात उतरता येतं हे तिचं विशेष आहे. आणि तिथे जाऊन ती आजार बरा करते, पण तिथवर पोहोचेपर्यंत त्या रुग्णांच्या जिव्हाळ्यात त्यांच्या मनात ती शिरलेली असते. हे सगळं इतकं जीवाभावे करते म्हणूनच तिच्या लिखाणात आपल्याला जिवंत कहाण्या सापडतात. तिच्या कथा केवळ भावतात असे नाही तर त्या भिडतात बरं का. म्हणजे तुम्ही वाचून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील आणि चिंतन करायला पण भाग पाडतात. इतकं काहीतरी त्या कथेच्या आतमध्ये आपल्याला मिळतं
की फक्त शिकायला मिळतं असं नाही, ते इतके मनात आपल्या खोलवर जाऊन बसतात की मध्ये मध्ये कधीतरी त्या कथांची आठवण येत राहते आणि मधून मधून अ, आपण पण त्या सगळ्या गोष्टींच्या बाबत आपण चिंतन करायला लागतो, असं काहीतरी तिच्या लिखाणात आपल्याला सापडतं. सगळ्यात आश्चर्य म्हणजे तिच्या बाबतीत मला असं वाटतं नेहमीच, की ती एक उच्च शिक्षित मुलगी आहे. तिचं सगळं शिक्षण इंग्रजीतून झालंय. असं सगळं असताना पण तळागाळाच्या माणसांच्या कथा इतक्या प्रभावीपणे कशाच लिहीत असेल, याचं मला खरंच खरोखर नेहमी आश्चर्य वाटत आलेलं आहे. क्षमा देवभोळी नाहीये, पण तिच्या कार्याला, तिच्या लिखाणाला एक आध्यात्मिक अधिष्ठान आहे. तणामनाच्या शुद्धीकरणातून तिच्या कार्याला, तिच्या लिखाणाला एक सात्विक झळाळी आलेली असल्याचे आपल्याला तिच्या लिखाणातून नेहमीच लक्षात येतं. आणि दशोराज्ञासारखी ऐतिहासिक कादंबरी तिने लिहिली. त्यानंतर आत्ताच्या सवाष्णासारख्या परंपरावादी वाडा संस्कृतीवर आधारित लिखाण तिने केलं. म्हणजे एवढी मोठी कादंबरी तिने लिहून काढली आहे. तर एखाद्या व्यक्तीने जादू असल्यासारखं असं लिहिलं या काळातून त्या काळात शिरत जायचं आणि तिथल्या त्या काळाच्या माणसाच्या जगण्याच्या कथा, तिथला ऐवज साठवून तो घेऊन या काळात यायचं आणि मग इथे येऊन त्यांचं लिखाण करायचं आणि ते आपल्यापर्यंत पोहोचवायचं. म्हणजे हे सगळं असं फार वेगळं वाटतं. म्हणजे मी जरी पुस्तक लिहीत असले तरी मला पण असं असं वेगवेगळ्या खूप ऐतिहासिक काळात वगैरे जाणं सहज शक्य होत नाही. जमत नाही असं मला वाटतं. भविष्यात जमेल का मला माहिती नाही. कदाचित क्षमाकडनं मी घेईन ते धडे. पण हे 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 असं लिहिलंय असं जादूसारखं असं तिला जमतं. हा, आता आला. अच्छा. अ, ऐकलं असावं असं वाटतं म्हणजे मी बोलतेय ते. ऐकलं का? आत्ता गेला ना आवाज? हो. हा, एवढंच 20 सेकंदासाठी गेला तो. हां, हां, बोला बोला हां. बोला. तर तेच की असं विविध काळात शिरून इतिहासात शिरून काहीतरी घेऊन यायचं आणि ते वाचकांना द्यायचं, हे सगळं असं खूप अप्रूप वाटतं, खूप कौतुक वाटतं. हे कसं जमत असेल? तर ते माझ्यासारख्या पामराने काय सांगायचं? तर ते आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊया. तर मला अगदी आपण सगळाच प्रवास ऐकूया मला वाटतं. तर आधी क्षमा, तुमच्या बालपणापासूनच सुरुवात करूया. काय होतं बालपण, कुटुंब आणि सगळा बॅकग्राऊंड किंवा काय जे तुम्हाला सांगावसं वाटेल, आवडेल आम्हाला ऐकायला. अ, लिखाणाच्या संदर्भानेच मी बोलेन. बालपणामध्ये जे काही संस्कार झाले माझ्यावर लेखनाचे, वाचनाचे, तर त्या संदर्भात मी बोलते. अ, अगदी मागे जायचं म्हटलं तर माझे पणजोबा आमदार होते इगतपुरी तालुक्याचे कम्युनिस्ट पक्षाचे. तर आमदार माहिती आहे की त्या काळातला आमदार किती व्यस्त असेल, पण तरीही त्यांनी त्या काळात 5वी शिक्षण झालेलं असून सुद्धा भरपूर वाचन केलेलं होतं आणि त्यांनी एक डायरी सुद्धा मेंटेन केलेली होती. तर म्हणजे सुरुवात कदाचित तिथून झाली असावी, की ते कुठेतरी रक्तातनं वाहत आलं असावं ते. आणि नंतर मग आजोबा माझे अ, गाणी म्हणायचे. सहज झोका देता देता नातवंडांना ते गाणी तयार करायचे. माझी आजी बाळंतपणामध्ये जेव्हा बायका आराम करतात, तेव्हा ती आराम न करता ती पुस्तकं वाचायची. कारण बाकी जड कामं काही करू द्यायची नाही कुणी. तर ती पुस्तकं वाचायची. आणि आई-पप्पांचं तर सर्कल म्हणजे अगदी नाशिकमधलं जे एकदम क्रीम लेयर जी होती, की किशोर पाठक आहेत, संजय चौधरी आहेत, अ, इव्हन मुंबईचे अरुण म्हात्रे, नलेश पाटील, सौमित्र, संदेश ढगे ही सगळी मंडळी माझी काका मंडळी होती. आणि अगदी म्हणजे तात्यासाहेब सुद्धा आपले लाडके कुसुमाग्रज सुद्धा पप्पांचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा बघायला आले होते. मग त्या ओळखीतनं म्हणा किंवा त्या सर्कलमधनं, त्या चर्चांमधनं नकळत खूप काही पोचलं जात होतं. ते मला त्यावेळी कळालं नाही. पण मी आता जेव्हा या मुलाखतींच्या निमित्ताने जेव्हा मी मागे जाते, विचार करते, की हे सगळं कुठून झालं असावं, तर ते इतकं आत मुरलेलं होतं. आणि दुसरं म्हणजे घरात प्रचंड पुस्तकं होती, प्रचंड संख्येने. म्हणजे पप्पा, आई सतत वाचत असायचे. मला 4थीत असताना सावनाच्या म्हणजे सार्वजनिक वाचनालय नाशिकच्या सदस्यत्वाची पावती मला गिफ्ट केली होती पप्पांनी. तर तिथपासून वाचन माझं सुरू झालं आणि माझा भाऊ आणि मी आम्ही चक्क भांडायचो पुस्तकांवरनं.
कारण त्यालाही वाचायचं असायचं, मलाही वाचायचं असायचं. वाचन म्हटलं की आमची तंद्री लागायची. मग ते काम, अभ्यास सगळं आम्ही बाजूला ठेवायचो. तर ते नकळत अशा बऱ्याचशा गोष्टींवरती माझा पिंड पोसला गेला. आणि दुसरं म्हणजे आई-पप्पा सरकारी नोकरीत होते. आईच्या भरपूर बदल्या व्हायच्या. दर 2-3 वर्षांनी वगैरे आम्ही नव्या जागी जायचो. तर त्यामुळे अनुभवांची पण समृद्धी खूप अनुभवायला मिळाली. म्हणजे माझ्या 6 शाळा बदललेल्या आहेत मी 10वी पर्यंत. आणि तिथून पुढे मग नाशिकमध्ये वेगवेगळी शिबिरं झालं, वेगवेगळे कार्यक्रम, नाटकं यासाठी पण आई-पप्पा खूप आग्रही असायचे. आवर्जून घेऊन जायचे. पण तरी सुद्धा मी असं कधी इतका विचार केला नव्हता, की लेखन मी इतकं गांभीर्याने घेईन म्हणून. पण त्यावेळी मात्र हे फार हौसेपोटी सगळं घडत होतं. म्हणजे मी 9वी ला असताना पहिली विज्ञान कथा लिहिली. 4थी ला असताना माझी कविता पप्पांनी पेपरमध्ये छापून आणवली. तर त्या दृष्टीने माझं बालपण खूपच समृद्ध म्हणायला लागेल, की जेव्हा माझ्या आजूबाजूचे मुलं-मुली अतिशय टिपिकल वातावरणामध्ये वाढत होते. त्या काळामध्ये आम्हाला फार वेगवेगळे अनुभव पप्पांनी, आईने, घरच्या सगळ्यांनीच दिले. म्हणजे मी सुट्ट्यांमध्ये काकांकडे पण जायचे. तर तिथे पण ते हरिविजय कथासार असू दे, मनाचे श्लोक असू दे, हे सगळं वाचायला कंपल्शन असायचं. म्हणजे आम्ही आवडीने वाचायचो ती गोष्ट वेगळीच. पण हे वाचायचं, देवापुढे बसून वाचायचं. तर त्यामुळे काय झालं, की व्होकॅब्युलरी इतकी वाढून गेली पहिल्यापासनं, की जेव्हा कधी लिहायला लागले, तेव्हा मनात इतके शब्द पटापट आता धावत येतात, की मलाही त्याचं मूळ लवकर सापडत नाही. तर माझं बालपण लिखाणाच्या, वाचनाच्या दृष्टीने फार समृद्ध होतं, असं मी कृतज्ञतेने नोंदवते इथे. वाह! म्हणजे घरातूनच आपण ज्याला बाळकडू म्हणतो ते मिळालं होतं हे खरंच छान. म्हणजे खरं तर असं नशीब सगळ्यांनाच मिळतं असं नाही. पण ते मिळालंय म्हणजे खरोखर ते नशिबानंच हे सगळं मिळतं. बरं आश्चर्य असं की मग हे सगळं असताना करिअर निवडीच्या वेळेस जे मेडिकल फील्ड निवडल्या गेली आहे, तर त्याचं कारण किंवा तिथून परत दोन्ही गोष्टी करताना काय वाटतं? किंवा काय वेगळं फिलिंग असतं का? किंवा अ, काय सांगायचंय त्याबद्दल? करिअर निवडीचं झालं म्हणजे तो एक मस्त किस्सा आहे, की डॉक्टर मला का व्हायचं होतं. मी 10वीच्या सुट्ट्यांमध्ये आमचा एक ॲक्सिडेंट झाला छोटासा. म्हणजे मलाच कमी लागलं होतं, बाकीच्यांना भरपूर लागलं होतं. पण त्यावेळी दवाखान्यामध्ये जवळपास 21 दिवस होते मी. तर ते जे होतं डॉक्टर्सचं वावरणं, त्यांचं ते आश्वासक सगळं असणं, तर ते इतकं भिडलं होतं, की मी तेव्हापासून ठरवूनच टाकलं, की मी डॉक्टर होणार. आणि पप्पांचा असा आग्रह होता, की "ठीक आहे, तुला वाचायला आवडतं, तुला गायला आवडतं, तुला ॲक्टिंग आवडते, तुला खूप काही आवडतं. पण जसे डॉक्टर श्रीराम लागू आहेत, अ, डॉक्टर मोहन आगाशे आहेत. हे जे माणसं आहेत, त्यांनी पहिल्यांदा एक छान क्वालिफिकेशन त्यांचं करून घेतलं आणि त्यानंतर ते छंदाकडे वळले. म्हणजे याचं क्रेडिट बरंचसं मी आई-पप्पांनाच देईन, की त्यांनी ते हे पक्कं रुजवलेलं होतं, की तुला काहीतरी चांगलं शिकायचं आहे आणि त्यानंतर तू तुझ्या छंदांसाठी तू आयुष्यामध्ये वेळ दे. तर त्यामुळे मग ह्या 2 गोष्टींमुळे डॉक्टर व्हायचं हे अगदी निश्चित होतं आणि मी तिकडे वळाले. पण मला आत्ताही माझे फ्रेंड्स म्हणतात, की "तू उगीचच एक सीट अडवली मेडिकलची. तू जर इतकं कला क्षेत्रात शिरणार होतीस." पण मी अगदी आनंदाने हे सांगते, की शास्त्राचा बेस असल्यामुळे मला त्याचा माझ्या लिखाणात खूप फायदा झाला. म्हणजे त्यावेळी सुद्धा अभ्यास करताना मी हे शोधायचे, की सायन्स आणि अध्यात्म कुठे रिलेट होतंय का? म्हणजे आम्हाला जे.टी. केंट यांची लेक्चर्स होती, डॉक्टर जे.टी. केंट म्हणून. तर त्यातल्या ज्या काही टर्म्स होत्या, त्याला पॅरलल जाणाऱ्या काही टर्म्स मला विवेकानंदांच्या राजयोगात सापडल्या. म्हणजे तो एक चाळाच, की अध्यात्म हे मिथ नाहीये मुळात ही कन्सेप्ट हे क्लिअर होतं. कारण घरात आध्यात्मिक वातावरणही होतं आणि हे सायन्सच आहे हे पक्कं माहीत होतं. पण मॉडर्न सायन्स आणि आपलं जे सो कॉल्ड मायथॉलॉजीतलं सायन्स
याचं कुठे जुळणी बसतीये का हे मला शोधायचा छंदच होता. तर शास्त्र शाखेमध्ये गेल्यामुळे काय झालं, की माझे सगळे शास्त्रीय कन्सेप्ट्स बऱ्यापैकी क्लिअर होत गेले आणि त्याचा मला दशोराज्ञ लिहिताना खूप खूप फायदा झाला. म्हणजे आता दशोराज्ञामध्ये एक उल्लेख आहे, की वसिष्ठांकडे ब्रह्मदंड असतो. म्हणजे त्या ब्रह्मदंडाच्या प्रभावाने समोरून जे काही शस्त्र येतंय, तर त्याचा त्याचा आपल्यावरती परिणामच होत नाही. तर मी असा विचार केला, की जयंत नारळीकरांच्या कथेमध्ये एक मोबियसची पट्टी म्हणून एक कन्सेप्ट आहे, की ज्याच्यामध्ये अवकाशाला पीळ पडतो. म्हणजे अवकाश हे कणांनी बनलेलं आहे, हे तर आपल्याला साधारण बेसिक माहीत असतं सगळ्यांना, की इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन यासारखे अनेक सूक्ष्म कण असतात. ज्याचं अस्तित्व आपण सिद्धही केलेलं आहे शास्त्रीय कसोट्यांवरती. पण मोबियसची पट्टी असा एक कन्सेप्ट आहे, की ज्याच्यामध्ये पीळ पडतो त्या सूक्ष्म कणांना आणि त्यांच्या ज्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्या बदलून जातात. म्हणजे मग गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होणं म्हणा किंवा हे जे न्यूटनच्या नियमानुसार ज्या गोष्टी घडतात, की एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोझिट रिएक्शन वगैरे हे जे कन्सेप्ट्स आहे, ते सगळे तिथे शून्य होऊन जातात किंवा अल्टर होऊन जातात. तर मग ब्रह्मदंड असाच काम करत असेल का? आणि अशा पद्धतीने मी अनेक रूपकं दशराज्ञामध्ये वापरली आहेत, की कारण हे जे म्हटलं जातं, की हिंदू धर्म म्हणा किंवा म्हणजे एकंदरीतच जुनं पुराण हे सगळं मिथ आहे. ही कन्सेप्टच मला मान्य नव्हती पहिल्यापासनं आणि ती आपल्याला अतिशय सबळ पुराव्यांनिशी किंवा कुणी काही आक्षेप घेतलाच त्याच्यावरती, तर आपल्याला त्याला कसं सामोरं जाता येईल ह्या हिशोबाने मी ते आधीच शास्त्रीय दृष्टीने बऱ्यापैकी तपासलं होतं. त्याचा मला खूप फायदा झाला माझ्या शास्त्र शाखेचा. आणि मग पहिलं लिखाण कुठे प्रकाशित झालं किंवा ज्याला म्हणतात उर्मी निर्माण झाली, की अरे वा आपण छान लिहितो किंवा पुढे आपल्याला लिहिता येऊ शकतं. हां. हा क्षण कुठला होता? कुठून सुरुवात झाली? सगळ्यात पहिल्यांदा जर सांगितलं तर अगदी कॉलेजला वगैरे म्हणजे मेडिकलला ॲडमिशनच्या आधी मी 12वीच्या आसपास काही लेख लिहिले होते. नंतर मेडिकलच्या फर्स्ट इयरमध्येही काही लिहिलं होतं. जे त्यावेळी छापून आलं आणि सकाळमधून म्हणजे सकाळमध्ये छापून आलेलं सप्तरंगमध्ये आणि त्यावेळी मला इतकं अनपेक्षित होतं, की तोपर्यंत कसं हौसेच्याच लेव्हलला गोष्टी होत्या आणि मला महाराष्ट्रभरातनं खूप फोन आले. म्हणजे की तुम्ही खूप छान लिहिता किंवा जे पुरवणी ती सेट करायचे. दुर्दैवाने ते आपल्यामध्ये नाही. अभिनय कुलकर्णी म्हणून होते नाशिकचे कदाचित कलंत्री सरांना माहीत असेल. तर त्यांनी मला फोन करून सांगितलं, की तुम्ही हे इतकं सुंदर लिहिलं, की त्यातला एकही शब्द आम्ही कट नाही करू शकलो. कारण हा खूप मोठा लेख होता. आम्ही विचार करत होतो, की लेख थोडा ट्रिम करून आपण पुरवणीच्या हिशोबामध्ये बसवू. पण आम्ही एकही शब्द कट करू शकलो नाही. तर तेव्हा ते मला फार भारी वाटलं होतं आणि त्याचं काहीतरी त्यावेळी 50 की ₹60 मला मानधनही आलं होतं पोस्टाने. पण नंतर मग मेडिकलच्या अभ्यासामध्ये थोडीशी व्यस्त होऊन गेले. तर मधल्या काळात फार काही लिखाण झालं नाही. म्हणजे मी डायरीमध्ये लिहायचे, कविता उत्स्फूर्तपणे कविता माझ्या बंद नव्हत्याच कधी. तर कविता लिहायचे. पण मग मेडिकलचं शिक्षण, त्याच्यानंतर लग्न, त्यानंतर मूल, मुलाची पहिली एक जी 2-3 डेलिकेट वर्ष असतात हे सगळं आणि मग पुन्हा एकदा नव्याने लिखाण माझ्या आयुष्यात आलं. तर ते कसं, की मी साकोरी म्हणून गाव आहे इथे. तर तिथे मी क्लिनिक ओपन केलं होतं माझं स्वतःचं वेगळं क्लिनिक. तर तिथे पेशंट्सचे अनुभव इतके काही म्हणजे माझ्याही डोक्यातच नव्हतं. मी मुळात शहरी बॅकग्राऊंडची असल्यामुळे मला माझे कन्सेप्ट असे होते, की आता काय कुणी अंधश्रद्धा मानत नसेल. आता काय कुणी निरक्षर असं तर कुणी अस्तित्वातच नसेल. पोळा वगैरे हे पूर्वीच्या काळी, आजोबांच्या काळी वगैरे सेलिब्रेट केलं जायचं. अशा कन्सेप्ट सकट मी खेड्यात आले आणि मला कळालं, की ग्रहण पाहिलं म्हणून सासू सुनेला गर्भ पाडायला सांगते आणि सून ती पाडते. हे आत्ता घडतंय. मी इतकी शॉकमध्ये होते तेव्हा,
की बापरे! हे मी काय ऐकतीये? म्हणजे आपण सुनीता विल्यम्सच्या, कल्पना चावलाच्या वगैरे जगात आहोत आणि हे काय आहे? म्हणजे सुरुवातीला मी अक्षरशः काही-काही पेशंटचं प्रबोधनही करायला जायचे, की कशाला तुम्ही उपवास पकडता? एवढी चक्कर म्हणजे त्या भूत पाहिल्यासारखं बघायच्या मला, की ही बाई कुठून आली बाबा? तर हे जे सगळं काही होतं ना, ती घुसळण होत मला व्यक्त होणं इतकं गरजेचं होऊन बसलं, की मग मी Facebookवर तोडक्या-मोडक्या मराठीमध्ये मी सुरुवात केली लिहायला पेशंट्सचे अनुभव वगैरे. पण तेही तेव्हाही हौसेच्याच लेव्हलला होतं. नंतर एक त्याला नैमित्तिक कारण असं घडलं, की माझी एक मैत्रीण आहे क्लासमेट. तिने मला फोन केला एक दिवस, की "क्षमा, आम्ही ना जाम प्रॉब्लेममध्ये आहोत." म्हटलं, "काय झालं आता? मी काय करू शकते तुला इतक्या लांबून?" तर ती म्हणे, की "आम्हाला एकांकिका बसवायची आहे. पिंपरी चिंचवडचं असोसिएशन आहे डॉक्टर्सचं आणि आमच्याकडे एकांकिका नाहीये. अ, तर तू लिहून देऊ शकशील का?" तर मग मी म्हटलं, की मला एकांकिका वगैरे कशाशी खातात मला अजिबात काही माहीत नाही म्हटलं. म्हणजे जे काही झालं ते 10 वर्ष होऊन गेली म्हटलं माझं तेवढं ॲक्टिव्ह लिखाणाला, तर आता मी कुठून लिहू? तर तिने सांगितलं, की "नाही मला काही माहीत नाही. मला माहिती आहे, की क्षमा लिहू शकते." तर म्हणून तिने एकांकिकेचं कथाबीज त्यांनी दिलं होतं. मी त्याच्यावर एकांकिका लिहिली. ती ती आली नाही स्टेजवर, पण ते बीज तसंच पडून होतं. आणि एकांकिका कशी लिहावी याच्या मार्गदर्शन कुठून मिळेल असा प्रश्न मी Facebookला टाकला होता. तर तेव्हा मला विक्रम भागवत असं उत्तर मिळालं होतं. तर मी विक्रम भागवतांना फॉलो करत होते. त्यांचं न लिहिलेली पत्र, नुक्कड हे सगळं त्यावेळी सुरू होतं. पण मला वाटायचंच नाही, की मला तेवढं येतं म्हणून. मी ह्या प्लॅटफॉर्मवर लिहू शकेन एवढी काही नाही. मी आपली गुपचूप वाचनच केलेलं बरं. पण मग एकदा कथा स्पर्धा जाहीर झाली नुक्कडवरती आणि मग मी विचार केला, की अरे तसंही एकांकिकेचं बीज आपल्याकडे तसंच पडून आहे. आपण ती कथेमध्ये जर तिचा बदल केला कथा फॉर्ममध्ये आणि पाठवली तर? त्यावेळी मला हे सुद्धा माहीत नव्हतं, की मला माझ्या फोनमधनं मेल करता येईल. मी अजूनही हस्तलिखिताच्या जगात वावरत होते. ती कथा मी छान अक्षरात लिहून काढली. संगमनेरपर्यंत गेले, की ती कुठेतरी स्कॅन करून मी त्यांना मेल करेन. आणि विक्रम भागवतांचा मला फोन आला, "आम्ही युनिकोड मधल्याच कथा स्वीकारतो. आम्ही हस्तलिखित स्वीकारत नाही." मग ती कथा मी रात्री 1-1:30 वाजेपर्यंत पुन्हा टाइप केली. त्यावेळी मराठी टायपिंगही जमत नव्हतं मला. आणि ती मेल केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता विक्रम भागवतांचा मला फोन आला, "तू होतीस कुठे इतके दिवस?" आणि तो झाला माझ्या लाईफमधला टर्निंग पॉइंट आणि तिथून पुढे मग सुरुवात झाली. वाह! हा फारच वेगळा प्रवास आहे. आणि अ, आधी पेपरमध्ये, नंतर मग Facebookवर आणि नंतर मग थेट पुस्तकं असं काहीतरी हा प्रवास वेगळ्या पद्धतीने झालेला दिसतोय. पहिलं पुस्तक दशराज्ञ ना? हो. तर दशराज्ञ मला वाटतं असं नाव दशराज्ञ कधीतरी ऐकण्यात आलं असेल, पण त्या कार्यकाळाबद्दल म्हणजे मला वाटतं त्या युद्धाबद्दल वगैरे फार कमी लोकांना माहिती आहे. हं, हं. आणि तुम्हालाही बहुतेक याचे संदर्भ फार कमी मिळाले होते. नंतर शोधाशोध करावी लागली असं काहीतरी मागे आपल्या बोलण्यातनं मला लक्षात आलं होतं. हो. तर काय म्हणजे त्या दशराज्ञाबद्दल, त्या काळाबद्दल आणि का लिहावीशी वाटली? अशा ज्याचे संदर्भच आपल्याला फार माहिती नाहीयेत किंवा त्यावर फार पुस्तकं लिहिली गेली नाहीयेत किंवा त्या कार्यकाळाबद्दल फार काही बोललं पण जात नाही. अशा विषयावर लिहिण्याची उर्मी कुठून आली किंवा का लिहावं वाटलं? अगदी प्रामाणिकपणे सांगायचं ना, तर हे अतिशय घोर अज्ञान होतं आणि वेडं धाडस होतं. म्हणजे मी पहिलीच जाऊ लागले होते आणि मी डायरेक्ट बोर्डाच्या परीक्षेला बसले, असं मला दशवराज्ञ लिहायला लागल्यानंतर वाटायला लागलं. तर त्याची मजा अशी सांगते, की त्यावेळी माझं नुक्कडच्या पोर्टलवर मी सुरुवात केली होती लिहायला. न लिहिलेल्या पत्रेवरती माझी एक मालिका सुरू होती. काही पाऊल खुणा, काही आभाळवेणा. आणि तिला इतका छान प्रतिसाद मिळत होता. खूप लोकं ती वाचत होती. मला फोन, मेल्स खूप सुरू होते. आणि त्यावेळी माझे एक स्नेही आहेत. माझे वाचकही होते ते नियमित. तर त्यांचा मला फोन आला. डॉक्टर स्वप्नील नाडे म्हणून आहेत मिरजचे. तर त्यांनी असं सांगितलं, की म्हणजे त्यांच्याकडनं मला पहिल्यांदा कळालं दाशरथी युद्धाविषयी. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर मलाही पूर्वकल्पना अजिबातच नव्हती. म्हणजे आपलं पुराणाचं वाचन कुठे, की रामायण, महाभारत
तिथपर्यंत हरिविजय कथासार, रामविजय कथासार, त्याच्याही आधी जे काय होतं तिथपर्यंत माझं वाचन फार काही नव्हतं. तर त्यावेळी त्यांनी दाशरथ्य युद्ध म्हणून एक युद्ध होऊन गेलंय म्हणे मॅडम, आणि त्यावर आपल्याला फिल्म करायची. तर आता हे मी पहिल्यांदा सोशल प्लॅटफॉर्मवर सांगते की आमची ही इनिशियल आयडिया होती फिल्मची. पण त्यावेळी मी त्यांना म्हणाले की सर, आपण फिल्मसाठी स्क्रीन प्ले लिहिणं वगैरे हे सगळं ठीक आहे, ते शिकावं लागेल, आपण करूही. पण आपले तितके कॉन्टॅक्ट्स नाहीत आणि ही इंडस्ट्री कशी आहे आपल्याला माहितीये. जर ती कन्सेप्ट कुणी घेतली, आपण काहीच करू नाही शकत. तर आपण असं करूया, त्यावर पुस्तक लिहूया म्हटलं सर पहिल्यांदा. आणि अशा पद्धतीने ती पुस्तकाची कल्पना म्हणजे झाली, आमची सँक्शन झाली थोडक्यात. आणि मग मी सुरुवात केली आणि मग जेव्हा सुरुवात केली संशोधनाला, त्यावेळी कळायला लागलं की अरे बापरे! मी हे काय कमिट करून बसलीये. म्हणजे खूप वेळा मला वाटायचं की सोडून द्यावं, कोणी जबरदस्ती केलेली नाहीये आपल्यावरती. पण मी त्या दाशराज्ञा नावानेच मला पछाडल्यासारखं झालं होतं, की नाही, हे आता अर्धवट सोडायचं नाही. ऋग्वेदातल्या 3ऱ्या आणि 7व्या मंडलात फक्त मोजक्या काही ऋचांमध्ये सुदासाचे आणि विश्वामित्रांचे दाशरथ्य युद्धाच्या संदर्भाने उल्लेख आढळतात. बस तेवढाच एक धागा होता. बाकीचं सगळं शोधावं लागलं. जिथे शोधून सापडलं नाही, तिथे कल्पनाशक्तीचा आधार घ्यावा लागला. आणि मी इतकी दशरथ्यमय झाले होते, 3 वर्ष जवळपास, की मला राग आला तरी मी हे इमॅजिन करायची की विश्वामित्रांना राग आला तर त्यांना असंच फील होत असेल. एखादं चांगलं गाणं ऐकत असले किंवा एखादा पिक्चर बघत असले, तर त्यातलं जे काही प्रेमरस जो असतो आपल्या बॉलिवूड फिल्म्समध्ये, तर ते बघून मला सुदास आणि सुदैवीचं रिलेशन असंच असेल. असं म्हणजे मी इतकी त्या पात्रांशी म्हणजे काय म्हणतात त्याला, एकरूप झाले होते, की जेव्हा मी ते लिहून ठेवलं शेवटचं, तेव्हा माझे डोळे म्हणजे भरून आले, की आता हे झालं हुश, असं काही मला वाटलं नाही. मी खूप मिस करत होते त्या पात्रांना. तर दशराज्ञाचा प्रवास 3 वर्ष असा चालला. खूप सारं संशोधन, ऋग्वेद, त्यावेळचा भूगोल, त्यावेळचा खगोल, त्यावेळचं तंत्रज्ञान, त्यावेळचा सगळा परिस्थिती कशी होती भौगोलिक, सगळा सप्तसिंधूंचा जो प्रदेश होता, तो कसा होता, आत्ताची नावं वेगळी नद्यांची, त्यावेळची वेगळी. त्यावेळेचं आता काहीही फिजिकल स्वरूपात तर काहीच सापडत नाही आपल्याला. तर हे सगळं करत होते आणि बाहेर जाऊन, त्या ठिकाणी जाऊन बघणं किंवा कुठल्या पुस्तकासाठी सहजपणे पुण्या-मुंबईला जाणंही शक्य नाही झालं, कारण तो कोव्हिडचा काळ होता. आणि जेव्हा दाशरथ्य युद्ध म्हणजे ऐन युद्धाचा जो प्रसंग मी लिहित होते, त्यावेळी माझ्याही पेशी-पेशीमध्ये युद्ध सुरू होतं. कारण मी कोव्हिडग्रस्त झाले होते. पण त्या आयसोलेशनचा मला इतका छान फायदा झाला, की ते युद्ध मी त्या एका झपाट्यामध्ये लिहून काढलं आणि अशा पद्धतीने दशराज्ञा सिद्ध झाली असं म्हणता येईल. म्हणजे सिद्ध करवून घेतली नियंत्याने. मी निमित्त मात्र होते. मला याची कृतज्ञ आणि जाणीव आहे. या पुस्तकाला फार चांगला प्रतिसाद मिळाला. खूप लोकांनी पुस्तकं मागवली, वाचली. मला वाटतं त्यावर प्रतिक्रिया पण भरपूर आल्या आणि याला पुरस्कार पण खूप मिळाले. तर त्याबद्दल थोडं सांगता येईल? हो, दशरथ्य तेच मी म्हटलं, की मी पहिलीत होते आणि मी 10वीचा बोर्डाचा पेपर दिला. मी बोर्डात आले, असं मला फिलिंग आलं. कारण इतक्या प्रतिक्रिया, इतक्या दिग्गज लोकांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या. म्हणजे स्वतः विश्वास पाटील, म्हणजे ज्यांची पुस्तकं एखाद्या पोथी समान पूजली जायची, असे लोकं माझ्याशी बोलू लागले. म्हणजे मी तिथे अक्षरशः थबकले होते, की हे सगळं माझ्याच बाबतीत घडतंय का? अनेक ठिकाणी पुरस्कार मिळाले, त्याची खूप चर्चा झाली. खूप साऱ्या प्रतिक्रिया यायला लागल्या. म्हणजे अजूनही येतात दशरथ्यसाठी. आता नुकतीच म्हणजे काहीच एखाद्या 2 महिन्यापूर्वीच ऑस्ट्रेलियावरून एका वाचकाने फोन केला होता, की तुमचं पुस्तक वाचलं. म्हणजे अशी त्याची खूप छान चर्चा झाली. पहिली आवृत्ती मला वाटतं 7 ते 8 महिन्यात संपली होती. तर हे माझ्यासाठी इतकं अनपेक्षित होतं, की त्याची दुसरी आवृत्तीची वारंवार मागणी होत असूनही मी थांबले, की थांबा थोडंसं, की कारण मला त्यावेळी अजिबात कल्पना नव्हती, की साहित्य विश्वात असे पुरस्कार असतात
किंवा एक पुस्तक आल्यानंतर त्याचा प्रवास कसा जातो हे मला अजिबात माहित नव्हतं. त्यामुळे मग जेव्हा 11 पुरस्कार मानाचे म्हणजे त्यातला बडोद्याचा अभिरुची गौरव पुरस्कार हा खूपच मोठी गोष्ट होती माझ्यासाठी किंवा नागपूरच्या पद्मगंधा प्रतिष्ठानचा पुरस्कार. असे सगळे मानाचे पुरस्कार मिळाल्यानंतर मला दशरथने म्हणजे मला हे कळालं, की जेवढं मी हौसेपोटी लिहित होते किंवा मी एक स्वतःशी स्वतः केलेली कमिटमेंट पोटी लिहित होते, तितकं पुरेसं नाहीये. आपली जबाबदारी लेखक म्हणून फार वाढलेली आहे. खूप मोठे-मोठे लोकं आपल्या शब्दांवरती विचार करता आहेत. त्यांच्यामध्ये त्याबद्दल चर्चा होतीये. तर ह्या जबाबदारीचं मला आधी सुरुवातीला दडपणही आलं. पण ठीक आहे, त्या दडपणाच्या फेज नंतर मला ते छानही वाटतंय, की पहिल्याच पुस्तकाने मला इतकी चांगली ओळख मिळवून दिली आणि माझा आत्मविश्वास दुणावला. खूप छान. अ, मागे एकदा स्पेसवर मी एक कविता म्हटलेली. बऱ्याच जणांना आठवत असेल, जर त्यावेळेला त्यांनी जॉइन केलं असेल तर. मन प्रश्न अम्प्यूट करता येईल का? आवाज येत नाहीये का? नाही, फक्त 1 मिनिट मला थोडंसं सांगायचं हो, आहे. बोला ना, बोला. हो, हो. मी दशरथज्ञ जेव्हा वाचलं आणि आज जेव्हा तुम्ही सांगतायत, की क्षमाताईंचं सगळं शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेलं आहे. तर त्यावेळेला दशरथज्ञ वाचताना सबंध याच्यात इतकं शुद्ध मराठीचं शब्द भांडार वापरलेलं आहे, की वाटत नाही, की या लेखकाचं उमेदीचं सगळं जे सुरुवातीचं शिक्षण आहे ते इंग्लिश माध्यमातून झालेलं आहे. त्या काळात जर असेल तर मराठीचं एखादा तास असू शकतो त्यांना. पण तरीही त्यांचं मराठी भाषेवर जे वर्चस्व आहे, ते मला पूर्णपणे जाणवतं. दशरोज अ, दश दशोराज्ञ वाचताना. त्याच्यात एकही असा मराठीतला अशुद्ध शब्द किंवा काय म्हणतात त्याला इंग्लिशचा वगैरे तो नाहीच नाहीये. पण मराठीतला एकही अशुद्ध शब्द नाहीये त्या पूर्ण पुस्तकात. हे मला सांगायचं होतं. फारच खरंच कौतुकास्पद आहे. अ, अ, तर मी तेच सांगत होते, की कविता पण आपण एक सगळ्यांना फार आवडली होती. एका स्पेसवर मी ह्यांची कविता मन अम्प्यूट करता येईल का, अशी एक कविता म्हटली होती आणि ती फार आवडली होती. तर त्या छान कविता पण लिहितात, त्या छान कथा पण लिहितात. एक छोटीशी कविता मला इथे सादर करावी वाटतेय. कवितेचं नाव आहे मी कवी. ही क्षमा यांचीच कविता आहे, की मी कवी सृजनाच्या वेणा सहन करतो आणि निर्मितीचे कुंभ रिते करतो तुमच्या पुढे. मी कवी सृजनाच्या वेणा सहन करतो आणि निर्मितीचे कुंभ रिते करतो तुमच्या पुढे. कवितेचं झपाटलेपण भणाणणाऱ्या वाऱ्यासारखं जपून जपून ठेवतो तळव्यावरच्या पाऱ्यासारखं. कविताच माझा श्वास, कविता मी, माझा आभास. कविता माझं स्पंदन, कविताच आक्रंदन. मी जरी मर्त्य कविता मा- मी जरी मर्त्य, कविता माझी चिरंतन. कविता आणि मी झालोय इतके एकाकार, की माझ्या अस्तित्वूनही अंकुरेल सृजनाचा हुंकार. तर अशा बऱ्याच कविता आहेत खरं म्हणजे क्षमा यांच्या, की ज्या वाचाव्या आणि अ, अगदी त्या शब्दांमध्ये, त्याच्या अर्थांमध्ये असं तादात्म्य पाहून तंद्रीत जावं. तर मला क्षमा यांना विचारायचंय, की एकीकडे ऐतिहासिक कादंबऱ्या, मग दुसरीकडे कविता पण अशा अगदी अर्थगर्भित कविता आणि ग्रामीण भाषेतल्या कथा. दिवाळी अंकातूनही तुमच्या खूप साऱ्या कथा मला वाटतं प्रकाशित झालेल्या आहेत. तर हा प्रवास कसा होता? कथेचा प्रवास कसा होता? कवितेचा प्रवास कसा आहे? आणि कशातनं जास्त आनंद मिळतो? कथा, कविता की दीर्घकथा म्हणजे कादंबरी वगैरे? याबद्दल ऐकायला पण आवडेल. अ, म्हणजे आईला पोटची सगळी लेकरं सारखी असं थोडंसं आहे ते, की कविता लिहून झाली त्या तंद्रीत तर त्याचा एक वेगळा आनंद आहे. एखादी कथा सिद्ध झाली, की त्याचा एक वेगळा आनंद आहे. आणि ग्रामीण कथेच्या बाबतीत मला एक गंमत सांगायला आवडेल, की सुरुवातीला मी इथे आले, तेव्हा मला अजिबात ग्रामीण काही कळत नव्हतं.
म्हणजे जरी नाशिकला मी आजीच्या तोंडून वगैरे ऐकल्या होत्या गोष्टी, काही शब्द, पण तिकडचे शब्द, इकडचे शब्द म्हणजे जुन्नरी शब्दांमध्ये, जुन्नरी भाषेमध्ये, नगरी भाषेमध्ये खटका खूप आहे मस्त, की म्हणजे जे आपण पॅराग्राफच्या पॅराग्राफ आपण बोलू एखाद्या गोष्टीच्या वर्णनासाठी, ते इथल्या बायका, जुन्या बायका अगदी 2 ओळीमध्ये खटकन सांगतात. तर हे जे आहे म्हणजे शब्दांशी खेळायची वृत्ती होतीच माझी. पण मग जेव्हा मी ते ऐकत गेले, पेशंट्सच्या तोंडून झालं किंवा घरी माझ्या सासूबाईंना भरपूर ओव्या, गाणी येतात लग्नातली वगैरे. तर त्यांच्या तोंडून म्हणा, असं नकळत-नकळत ते समृद्ध होत गेलं. आणि कथा ज्या सुचल्या, म्हणजे जी कथाबीजं म्हणता येतील, ती मोस्टली इथलीच आहेत. म्हणजे पेशंट्सच्या अनुभवातली म्हणा किंवा आजूबाजूला माझ्या निरीक्षणातली म्हणा, तर त्याचं बॅकग्राऊंड ग्रामीणच आहे. तर मग ती ग्रामीण भाषा ऑलरेडी पोचली जातीये अजूनही, आणि कथाबीजही तशाच पद्धतीची मिळाल्यानंतर त्याच पद्धतीमध्ये कथा उतरत गेल्या आणि आवर्जून त्याच्यामध्ये काही ओव्यांचा समावेश, इथल्या काही टिपिकल शब्दांचा समावेश मी आता आवर्जून करते आहे. कारण ही एक पिढी गेली की हे सगळं संपून जाईल. ह्या ग्रामीण जो हा गोडवा आहे ओव्यांमधला, गाण्यांमधला, या साध्या-साध्या खटकेबाज शब्दांमधला, तो गोडवा संपू नये याच्यासाठी मी ग्रामीण कथेवरही खूप काम करतीये आणि मला त्यातही खूप मजा येते. शहरी पार्श्वभूमीच्याही काही कथा आहेतच माझ्या. पण त्या तुलनेत ग्रामीण कथा मला जास्त आनंद देतात. कारण त्यांचे जे प्रॉब्लेम्स असतात, ते जर बघितले तर ते इतके बेसिक असतात, की म्हणजे शहरी पार्श्वभूमी त्या, म्हणजे जरी ती एक वेगळी एन्टाइटी असली, तो एक बौद्धिक पद्धतीचं ट्रॉमा असला, तरी सुद्धा ज्यावेळी इथे मी बायका बघते, की चेहरा आवडत नाही म्हणून सासूने भिंतीवर डोकं आपटलं सुनेचं, त्यात तिचे दात तुटले. म्हणजे कारण सून सुंदर आहे सासूपेक्षा. तर अशा सुद्धा मी घटना आजूबाजूला बघितल्या आहेत. तर त्यावेळी त्या कथा इतक्या प्रत्ययकारी उतरतात, की मला फारसं काही करावं लागत नाही. तर त्यामुळे ग्रामीण कथा मला तुलनेनं जास्त आनंद देतात असं मी म्हणेन. म्हणजे आता हे अगदीच 0.2% डिफरन्स आहे सगळा. पण ग्रामीण लिखाणाची मला मजा येते. आणि कादंबरी हा तर अजून एक वेगळा थकवणारा प्रवास आहे. म्हणजे दशरथाज्ञेला जवळपास 3 वर्ष लागली. सवाष्णही मी जवळपास 3 वर्ष, म्हणजे 2.5-3 वर्ष घेतली सवाष्णाने पण. तर कधी-कधी थोडं थकायला होतं किंवा शब्दांच्या मागे जाताना, पात्रांच्या मागे जाताना मर्यादा पडतात. पण जेव्हा ते सगळं पूर्ण होतं आणि जेव्हा त्याच्या असं पुरस्कारांच्या रूपाने किंवा वाचकांच्या प्रतिक्रियांच्या निमित्ताने त्याची पावती मिळते, तेव्हा ते सगळं छानच वाटतं शेवटी. पण खरं तर याला दृष्टी लागते. म्हणजे सगळ्यांच्याच अवतीभोवती बरंच काय-काय घडत असतं. पण प्रत्येकाला ते सगळं वेचता येत नाही. त्यामुळे जरी ग्रामीण कथा लिहायला आवडतंय, तर त्यामागे ते निरीक्षण आहे. ती दृष्टी आहे, की जे काही आपल्या आजूबाजूला घडतंय, त्यातलं काय असं वेगळं आहे, जे आपल्याला वाचकापर्यंत पोहोचवता येईल आणि त्यातनं काय आपल्याला वाचकांना देता येईल, हे निवडता येणं, याबाबत मात्र कौतुक आहे असं मला वाटतं. तर मला वाटतं तुमची एक बायजा नावाची लघु कादंबरी आहे, ती पण अशी ग्रामीण याच्यावरच बॅकग्राऊंडवरच आधारित आहे ना? हो, हो. तर त्याचं काय मूळ आहे? कथेचं मूळ काय आहे? किंवा कथाबीज कुठनं मिळालं आणि कशा पद्धतीने ती डेव्हलप झाली? कथाबीज तर माझ्या पेशंटमधनंच मला मिळालं. कारण बायजा म्हणजे जी नायिका आहे बायजा कादंबरीची, ती स्वतः इथे तिच्या 40-45 वर्षाच्या मतिमंद मुलाला पाठीवर टाकून दवाखान्यात घेऊन यायची. आणि अ, त्याचं एकंदरीत जो म्हणजे मुळात मतिमंद, त्यात अभावाचं सगळं जगणं,
त्यामुळे तिची बिचारीची कुडी अगदी बारीक आणि तो म्हणजे बाळू ज्याचं नाव मी कथेत योजलेलं आहे. तर तो तिचा मुलगा, तोही अतिशय विकलांग आहे हे तर कळतच होतं. पण एकदम डोळे खोल गेलेले, डोळ्यातनं पाणी येत असलेलं, लाळ येत असलेली. तर ते सगळं मला केविलवाणं आणि नकोसं वाटलं. म्हणजे प्रामाणिकपणे सांगायचं तर मला बघायला पण नको वाटलं अगदी सुरुवातीची वेळ. पण जेव्हा तिने सांगितलं, की या मुलाला मी त्याच्या जन्मापासून म्हणजे 40-45 वर्षापासून सांभाळतीये. नवऱ्याने दुसरं लग्न केलंय. एक मुलगा चांगला होता, तो अचानक वारलेला आहे. अशा वेळी तिचं दुःख मला म्हणजे नुसतंच भिडलं किंवा नुसतं डोळ्यात पाणी आलं असं नाही. ते कुरतडत राहिलं मला. आणि अ, ते इतकं काहीतरी सबकॉन्शियस लेव्हलला झालं. मला म्हणजे मला माहीत नाही की हे कसं काय होत गेलं. कारण मी पूर्णपणे दशोराज्ञमय झालेली होते त्या काळामध्ये जेव्हा वाइजा सुचली. पूर्णपणे दशोराज्ञाचा खरडा लिहायचा. त्याचं स्वप्नील नाडेंना, निरंजन कुलकर्णींना ते पाठवायचं. त्यांच्याकडनं काही गोष्टी म्हणजे ते एक मोठे इतिहासाचे अभ्यासक आहे. तर इन केस माझ्या अभ्यासातनं काही त्रुटी राहिल्या असतील, तर ते त्यात तपासून पाठवणार, मेल करणार, अशा प्रोसेसमध्ये होतो आम्ही. आणि अशा वेळी बायजा रात्रीची 12 वाजता अचानक दरवाजा ठोठवावा तितक्या सहजतेनं आणि तितक्या अपरिहार्यतेने आली आणि फार तर फार 15-20 दिवसामध्ये ती लिहून पण झाली माझ्याकडनं. तर ती कदाचित त्या दशोरण्याचा स्ट्रेस कमी व्हावा म्हणून माझ्यासाठी ती मैत्रिणीसारखी आली, असंच मी मानते अजूनही. कारण हे इतकं उमाळा येणं लेखनाचा, की आपल्याला झोपेतनं उठावंच लागतं. पेन, वही शोधावीच लागते आणि ते उतरवावंच लागतं. हे वरचं काहीतरी नियंत्रण असल्याशिवाय होत नाही. त्यात मी फार निमित्त मात्र आहे. आणि सवाष्ण नंतरचा जो म्हणजे ही पूर्ण कादंबरी आहे, मोठी खूप मोठा अवकाश आहे या कादंबरीचा आणि त्यातल्या त्यात ती वाडा संस्कृतीवर आहे. म्हणजे फार पूर्वीच्या काळी खरोखरीची माणसं जी जगून गेलीत हं, हं. आणि काही भोग ज्यांच्या वाट्याला आले, अशी सगळी ती कथा आहे मला वाटतं. पण सवाष्ण अगदी वाड्या संस्कृतीकडे जावं वाटलं किंवा इतकं खोलात संस्कृतीच्या, परंपरेच्या जावं वाटलं. तर हाही एक अगदी मला वेगळा प्रवास वाटतो. कारण दशोराज्ञ नंतर मग ते बायजासारख्या या सगळ्या ग्रामीण कथा आणि त्यानंतर मग सवाष्ण वाडा संस्कृतीवरची कादंबरी. तर हा प्रवास कसा आणि वाडा संस्कृतीवर लिहावं का वाटलं? काही असं काही पाहिलं होतं का? किंवा असं काही अनुभवलं होतं का? तर सवाष्ण चा जन्म कसा झाला हे ऐकून घ्यायला खरोखर उत्सुक आहोत आम्ही. सवाष्ण मला वाडा संस्कृतीचं माहित नाही का, खूप लहानपणापासून अट्रॅक्शन आहे. म्हणजे ना मी माहेरी अशी बघितलीये म्हणजे वाड्यात राहत होतो कोणी असं काही नाहीये. सासरीही तसं काही नाहीये. पण सुरुवातीपासून वाडा संस्कृतीचं मला अट्रॅक्शन होतं खूप. म्हणजे एक नॉस्टॅल्जिया ही एक अशी टर्म आहे ना, की जी प्रत्येक पिढीला जवळची वाटते. म्हणजे मग ते आपण 80व्या 90तले लोकं मिलेनियल्स असू देत, नाहीतर हे पूर्वीचे जे आपल्याही पूर्वीचे म्हणजे प्रत्येक जण आपल्या गेल्या काळावरती उसासे टाकत आलेला आहे. त्यावर स्मरणरंजन करत आलेला आहे. तर नॉस्टॅल्जिया ही आणि लेखक असल्यामुळे काय होतं, की त्यांचे जे फीलिंग्ज आहेत ते मला ते जाणवत राहतात, की आता ही 90 वर्षाची बाई आहे समोर, तर तिला काय वाटत असेल? तर असा सगळा तो नॉस्टॅल्जियाचा माझ्यावर पहिल्यापासून प्रभाव आहे. आवडती कन्सेप्ट आहे माझी आणि तर त्याला पूरक अशा काही गोष्टी घडल्या, की इथे पळशी म्हणून गाव आहे आमच्या पारनेर तालुक्यामध्ये. तर माझे ड्रायव्हर काकांनी खूप सांगितलं होतं त्याबद्दल, की "पळशीचा वाडा खूप छान आहे मॅडम, आपण एकदा जाऊ." तर आम्ही तिथे गेलो आणि त्या वाड्यात काय माहीत नाही, पण असं काहीतरी संमोहित करणारं तिथे मला जाणवलं. त्याविषयी मी एक लेखही लिहिला, पण तो वाडा असा रुंजूणतच होता माझ्या मनामध्ये. आणि नंतर म्हणजे तो इतका आवडला होता, की मी जवळपास 3-4 वेळेला नंतर पण जाऊन आले तिथे.
आणि ते एक झालं आणि दुसरी एक घटना झाली इथेच पंचक्रोशीमध्ये. एका बाईनं 4 वर्षाच्या मुलीला घेऊन आत्महत्या केली विहिरीमध्ये. आणि ती रात्रीतनं कधीतरी केलेली होती. सकाळी जेव्हा सगळ्यांना कळालं, तेव्हा त्या मुलीचा देह आणि तिचा देह इतके घट्ट चिकटून होते आणि तसेच कडक झालेले होते. म्हणजे हे कुठेतरी इतकं खोलवर काहीतरी झालं आणि ह्या सगळ्या 2-4 ट्रिगर पॉइंट्सचं मिश्रण होऊन सवाष्णीची कथा धाडकन अगदी म्हणजे स्टार्ट टू एंड जवळपास माझ्या डोळ्यापुढे उभी राहिली. आणि ती इतक्या उमाळ्यानं उभी राहिली की मला लिहिण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. पण मग आधी कथाच लिहिण्याचं ठरवलं होतं की आणि मग ती वाढत गेली आणि त्याची कादंबरी झाली, असं काय झालं नाही, की मी असं काही विचार केला नव्हता. मी जेव्हा लिहायला लागले ना, म्हणजे एक तर तो जो उमाळा असतो ना, तो इतका विलक्षण असतो ना, म्हणजे मला माझ्या हातातच नसतं काही अक्षरशः. म्हणजे मध्यंतरी तर एक कथा मी गाडीत प्रिस्क्रिप्शनच्या कागदावर बसून लिहिली. कारण मला थांबवायच ना, म्हणजे पेन नव्हता माझ्याकडे. मी गाडीची काच उघडून सॉरी दरवाजा उघडून तिथल्या एका लोकल दुकानदाराकडे मी पेन मागितला. म्हणे विकायला नाहीये म्हणे मॅडम. म्हटलं मला काही माहित नाही, मला तुम्ही पेन द्या म्हटलं. त्या बाईंनी पैसे पण घेतले नाही. मला त्यांना कळालंच नाही की हिला इतकी काही इमर्जन्सी. मी तिच्या एक्सप्रेशन्स कडे न बघताच तो पेन घेऊन आणि प्रिस्क्रिप्शन वरती ती कथा लिहित बसले. म्हणजे असा तो उमाळा, म्हणजे ते एखाद्याच्या अंगात कसं येतो आणि झाड होऊन घुमत राहण्यापलीकडे त्याला पर्याय नसतो, तसं काहीतरी होऊन जातं माझं ते. तर त्यामुळे मी असं तर काहीच ठरवलेलं नव्हतं की मी हिची कथा करेन की कादंबरी करेन. मला लिहायचंय, मला आता सुचतंय, मला एवढं उतरवायचंय, बस इतकंच मला माहित होतं. पण मग त्याच्यानंतर ती खूप फुलत गेली. पात्र दिसू लागली. त्या वाड्याच्या भिंतीवरची खुंटी, त्या खुंटीला टाकलेली एखादं धोत्राचं कपडा, हे इतकं सगळं स्पष्ट दिसत असल्यानंतर मग मी पुढे लिहितच गेले. असं झालं आणि ती कादंबरी सिद्ध झाली. आणि तसंही आपण लिहिणारी लोक बरेचदा म्हणतो की आपण निमित्त मात्र असतो आणि प्रत्येक पुस्तक किंवा प्रत्येक कथा हे आपलं आपलं नशीब घेऊन येत असते. त्यांना जितकं फुलायचं आहे, जितकं अवकाश त्यांना हवंय तितकं घेतल्याशिवाय ती काही पूर्ण होतच नाही. म्हणजे आपोआपच ती स्वतःच तिला जसं उतरायचंय आणि वाचकांच्या हातात जायचंय ती तशाच पद्धतीनं उतरत जाते. हो. असा काही अनुभव म्हणजे असं काय वाटतं का किंवा काय याबाबत मत आहे? हो, तसंच आहे. म्हणजे की आपल्या हातात फार काही राहत नाही. पात्र घेऊनच जातात. म्हणजे मी हे दशरथाच्या मनोगतात पण लिहिलं आहे, की जेव्हा मी लिहायला सुरुवात केली आणि साधारण एक 1/3 पोर्शन स्क्रिप्टचा लिहून झाला, त्यानंतर मला मेकॅनिकली फार काही करावं नाही लागलं. म्हणजे ती पात्र हात धरून मला घेऊन गेली त्यांच्या काळामध्ये. त्यांच्या प्रासादामध्ये मी होते, मी युद्धभूमीवर होते, मी वाड्यातही होते सवाष्णच्या. मला हा मला हा फार प्रत्ययकारी अनुभव आलेला आहे. आणि हे इतकं वेगळ्या लेव्हलला होतं ना, की बऱ्याचदा मी लिहून जाते एखादी ओळ आणि मला ते वाटत नाही का हे मी लिहिलंय. कारण त्यातले 1-2 शब्द मला अनोळखी वाटतात, की अरे हे एवढे संस्कृत प्रचूर आणि हे शब्द मी कसे काय योजले बाबा, मी हे कुठे वाचलेत? पण मग जेव्हा मी त्याचा अर्थ शोधायला जाते, तेव्हा त्या वाक्याला, आशयाला अनुरूप असाच काहीतरी अर्थ असतो. तर हे फार सबकॉन्शियस लेव्हलला होतं आणि देवाची देणगी आहे कदाचित ती. मी फक्त तो जो क्षण असतो प्रेरणेचा, तो मी पकडते एवढंच माझं काम आहे. अगदी खरंय. म्हणजे कधी-कधी बरेचदा तर कादंबरी लिहिताना बरेच लोकांना असा अनुभवही येतो, की ज्यावेळेला योजना केली होती की ही कादंबरी लिहायची आहे, तेव्हा पात्रांना जी पात्र आपण ठरवलेली असतात, त्यांना जो काही रोल आपण देणार असतो आणि नंतर ती उतरत ती पात्र काहीतरी वेगळीच घडलेली असतात. हो. तर असेही बरेचदा अनुभव, चमत्कारिक अनुभव असेही अनुभव बरेचदा येतात. हो, तर हो. म्हणजे हा सवाष्णाचा पण जो प्रवास आहे तो असा मला वाटतं आनंद देणारा किंवा त्यावेळेला त्या वेळेला लिखाणाच्या वेळेस तर तो गुंतवून टाकणारा असेल, थकवून टाकणारा असेल. पण नंतर मला वाटतं खूप छान प्रतिक्रिया त्यावर पण मिळाल्या आणि बरेच हो, पुरस्कार, मला हो. वाटतं पुरस्कार तर अगदीच फार चांगले आणि नामवंत असे पुरस्कार त्याला मिळाले आहेत, बरोबर? हो, हो, हो. सार्वजनिक वाचनालयाचा नाशिकचा पुरस्कार, गिरणा गौरचा निळू फुले वाङ्मय पुरस्कार, हे 2
पुरस्कार सवाष्णाने आल्या आल्या म्हणजे पदार्पणातच तिने हासिल केले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजहंसने जेव्हा रहस्य सन्मान स्पर्धा आयोजित केली होती त्यातलीही ती विजेती स्क्रिप्ट आहे. तर म्हणजे तिची ते बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अशा पद्धतीचं झालं सवाष्णाचं. सगळंच काम पहिल्यापासून तिने अगदी राजेशाही करून घेतलं. तिचं प्रकाशनही रवींद्र गुर्जर सरांच्या हस्ते, निलेश ओक सर होते, शिरीष सहस्त्रबुद्धे होते राजहंसचे, इवन दशोराज्ञीच्या वेळी सुद्धा विश्वास पाटील सर होते. बायजाचं प्रकाशन तेजपाल वाघांच्या हस्ते झालं. म्हणजे हे फार जुळवून आणलेलं आहे कुठेतरी. आणि आपण निमित्त मात्र असतो. एक आपला मला वाटतं विषय पण झाला होता रश्मी, की कदाचित ती पात्र कुठेतरी टाइम लूप मध्ये अडकलेली आहेत आणि ती आपल्याला माध्यम म्हणून निवडतात की काय. कारण नुकतीच एक प्रतिक्रिया होय. मिळाली सवाष्णाची. त्या बाई म्हणजे मला गिल्टी वाटायला लागलं की मी का लिहिलं सवाष्ण. मी हे जे लिहितेय मी त्यातला छान आनंद वगैरे घेतेय आणि काही काहींना हे किती ट्रबलजम आहे. नाही, ते अचानक मला वाटतं मला आठवते ती प्रतिक्रिया. ती फारच चमत्कारिक प्रतिक्रिया होती, हो ना? आपण यावर बोललोय. हो, आपण बोललो होतो. त्या बाई म्हणजे त्या रडत रडतच वाचलं त्यांनी ते 2-3 दिवस सवाष्ण. तो आणि पूर्ण प्रसंग मला वाटतं सगळ्यांनाच ऐकायला आवडेल. ते काय होतं ते सांग ना प्लीज. अ, त्यांचा फोन आला मला त्या मॅडमचा. आणि त्यांचा कंठ दाटून आलेला होता पूर्णपणे. तर त्या म्हणे, मॅडम ही कादंबरी मी वाचली आणि अक्षरशः मी बाहेर गेले होते. मी ट्रेनमध्ये, बाथरूममध्ये, कुठे वेटिंग काउंटरवर अशा ठिकाणी जिथे जमेल तिथे मी ती 2-3 दिवसात वाचली आणि मी अखंड रडत होते. तर मला कळलं नाही सुरुवातीला की म्हणजे रडण्यासारखं किंवा असं म्हणजे काय झालं म्हटलं, ताई बोला म्हटलं तुम्ही आरामात. तर त्या म्हणाल्या की मीही माहेरकडनं अशाच शापित कुटुंबातली आहे. आणि तुम्ही हे जे काय लिहिलेत ना त्यातले बरेचसे प्रसंग म्हणजे अगदी ती गोरख चिंच सुद्धा माझ्या वाड्याच्या तिथे आहे. आणि हे सगळं वाचताना मला तो सगळा कालपट माझ्या डोळ्यापुढे सरकून गेला. आणि ते एक एक मृत्यू आणि एक एक ती अघटित ही सगळी मी त्या 2 दिवसात अनुभवली. आणि माझ्याच्याने कंट्रोल नाही झालं म्हणे. मी रडतच राहिले. आणि येत नाहीये. क्षमा, आवाज बंद हॅलो. झालाय. चिंच त्याच्या पुढे. ओके ओके ओके. हा हा. तर त्या मॅडमने सांगितलं की तुमच्या पुस्तकातले अनेक दाखले मी अनुभवलेले आहेत. म्हणजे चिंच ही वाड्या शेजारची चिंच आहे की तशी तुम्ही जसं वर्णन केले तशी तुळस आमच्या वाड्यात होती. हे तुम्हाला कसं कळालं, कुठून कळालं आमची कहाणी. म्हटलं म्हणजे मी शब्द मला सुचेना त्यांचं सांत्वन करायला. की म्हटलं ताई हे पूर्णपणे हा कल्पना विलास आहे. पण कुठेतरी जर तुम्हाला माझ्या लिखाणाने तुम्हाला ते सगळं दुःख आठवलं असेल तर आय एम सॉरी फॉर दॅट. आणि त्या म्हणाल्या की नाही तुम्ही कशाला सॉरी वगैरे. पण म्हणजे मला त्यावेळी म्हणजे एक वेगळी प्रतिक्रिया म्हणून माझ्या ती लक्षात राहिली. हे म्हणजे किती आश्चर्यकारक की आपण काहीतरी लिहितोय आणि ते कुठेतरी खरोखर घडतंय किंवा ते घडून गेलंय आणि आपल्या कल्पनेतही नसताना आपण ते तसंच्या तसं उतरवतो आहे. म्हणजे हे खरोखर चमत्कारिक आहे. बरेच जणांना यावर कदाचित विश्वास बसणार नाही, पण असे अनुभव लेखकांना बऱ्याचदा येत असतात. तर हा हो एक खरंच विलक्षण अनुभव होता असं मला वाटतं. अं, हो. तेच. आणि आता मला खरोखर एक प्रश्न असा विचारावासा वाटतो, म्हणजे याबाबतही एक मला फार गमतीदार वाटतं हे, की कथा कादंबरीमधनं अचानक वेगळं काहीतरी लिहिलं गेलंय आणि ते म्हणजे घुमक्कडी. तर प्रवास वर्णन म्हणजे कथा, कादंबरी आणि यातनं शिरून छान अगदी लिहिलंय, त्यातनं प्रवास करत बाहेर पडत परत कुठेतरी प्रवासात शिरून त्याचं वर्णन इतकं सुंदर पद्धतीनं घुमक्कडीमध्ये केलं गेलंय. तर घुमक्कडी का लिहावंसं वाटलं किंवा त्या प्रवासाबद्दल किंवा त्या अनुभवाबद्दल पण ऐकायला आवडेल. अच्छा. घुमक्कडी घुमक्कडी हे
अगदी खूप प्रदीर्घ रायटर ब्लॉक नंतर आलं होतं. म्हणजे काही 4-6 महिने माझे इतके वाईट गेले ना, वाईट म्हणजे लिखाणाच्या दृष्टीने वाईट हं, की मला सुचतच नव्हतं काही. म्हणजे मला असं वाटलं, की अरे म्हणजे झालं आता आपलं संपलं म्हणजे लेखक म्हणून अवतार कार्य संपलं आपलं. असं काहीतरी विचित्र-विचित्र वाटायला लागलेलं मला. आणि योगायोगाने असं झालं, की माझ्या पुतणीचा नंबर लागला ग्वालियरला IIT-TM मध्ये. तर आमचं असं ठरलं, की सपरिवार आपण जाऊया आणि एक ट्रिप पण करूया. तर त्या छान 8-10 दिवसाच्या ट्रिपमध्ये रावेरखेडी, ग्वालियर, झाशी, इंदोरचा सराफा बाजार हे असं सगळं इतकं छान पद्धतीने अनुभवलं. त्यानंतर लगेचच माझी बेंगलोरची ट्रिप झाली, दीव दमणची ट्रिप झाली, लेह लद्दाखची ट्रिप झाली साधारण वर्षभरानंतर. आणि अ, कुठल्याही अनुभवाला लिहिल्याशिवाय पूर्णत्व येत नाही, असं काहीतरी माझं थोडंसं आहे पहिल्यापासून. म्हणजे मी खूप कॉलेजला असताना पण मी डायरी वगैरे लिहायचे. आणि तो एक स्वार्थ आहे त्यामागे, की फिरताना जे काही अनुभवलं, जे काही ताजी-ताजी मी होत गेले, तो रायटर ब्लॉक कसा हळू-हळू कणाकणात विरघळून गळून पडला. तर तो अनुभव आपण शब्दाच्या रूपाने प्रिझर्व्ह करावा, असं मला वाटत होतं. म्हणजे पेनाने काढलेला तो फोटो समजायचा आपण. आणि मग तो लिहिलाच पाहिजे असं म्हणून मी लिहीत गेले. कारण मग ते मजा येते नंतर आठवायला. जसं फोटो पाहताना आपल्याला छान वाटतं, तसंच मला ते लिहिताना छान वाटतं. तर म्हणून मी ते लिहीत गेले. पण ते इतकं छान झालं होतं, रसभूर रसपूर्ण झालं होतं, की त्याने एक छान प्रवास वर्णनाची स्क्रिप्ट होऊन गेली आणि मग मी ते प्रकाशित करायचं ठरवलं. छान. मजेशीर आहे सगळेच अनुभव. पण आता मग भविष्यातलं काय? सध्या काय विशेष लेखन सुरू आहे का? काय सुरू आहे? सध्या कादंबरी सुरू आहे माझी. एक कथासंग्रह पाईपलाईनमध्ये आहे म्हणजे प्रोसेसमध्ये आहे प्रकाशनाच्या. आणि कादंबरी सुरू आहे. म्हणजे मी असं म्हटलं होतं, की सवाष्णाचा उत्तरार्ध आपण लिहूया. अशा हिशोबाने मी लिहायला सुरुवात केली होती खरी. पण आता ती पात्र म्हणजे आपण आधी बोलल्याप्रमाणे ती पात्र आता मला कुठेतरी वेगळीकडे घेऊन चाललीत. बघू आता ती कुठल्या दिशेला नेतायत आणि मी वाट पाहतीये त्याच्या पूर्णत्वाची. बाकी कथासंग्रह साधारण वर्षभरामध्ये भेटीला येईल. आणि दुसऱ्या काही गोष्टींचा मानस आहे, की म्हणजे दृकश्राव्य माध्यमामध्ये काही करता येईल का? अशा हिशोबामध्ये पण माझं विचार सुरू आहे, की काही कथांवर आपल्या शॉर्ट फिल्म होत असेल तर किंवा दशोराज्ञा तर आम्ही फिल्मसाठीच केलं होतं. तर त्यासाठी पण मी प्रयत्न करते आहे. बघू आता काय होतंय. आणि आपला हा सगळा प्रवास सुरू असताना खूप अशी माणसं असतात की जी खूप विश्वासाने आपल्या पाठीशी उभे असतात. हं, हं, हं. खूप आश्वासक असतात. ती असतात म्हणून आपण बरेचदा पुढे जाण्यासाठी तेवढं धारिष्ट करतो. हो. तर ती सगळी कोण होती किंवा कसा घरून पाठिंबा कसा मिळाला किंवा हे सगळं पण ऐकायला आवडेल. आपली कुटुंबीय तर असतातच. म्हणजे माझे मिस्टर, माझा मुलगा यांचं प्रचंड सहकार्य असतं माझ्या लिखाणाला. म्हणजे मी लिहीत असले, मी त्या तंद्रीत असले, की कोणी मला डिस्टर्ब करायला येत नाही बिलकुल. तर हे त्यांचं फार मोठं आहे सहकार्य. बाकी माहेर तर आपलंच असतं. आणि याच्या व्यतिरिक्त अनेक लोकं मला भेटले. म्हणजे मला असं वाटायचं, की खरंच हे आपल्या बाबतीत अ, आपली कुटुंबीय तर असतातच. म्हणजे माझे मिस्टर, माझा मुलगा यांचं प्रचंड सहकार्य असतं माझ्या लिखाणाला. म्हणजे मी लिहीत असले, मी त्या तंद्रीत असले, की कोणी मला डिस्टर्ब करायला येत नाही बिलकुल. तर हे त्यांचं फार मोठं आहे सहकार्य. बाकी माहेर तर आपलंच असतं. आणि याच्या व्यतिरिक्त अनेक लोकं मला भेटले. म्हणजे अ, मला असं वाटायचं, की खरंच हे आपल्या बाबतीत घडतंय का? इतकी चांगली लोकं आपल्या आयुष्यात इतक्या अबंडन्सने कशी आली एकदम?
म्हणजे मी फार स्तिमित होते त्या एका टप्प्यामध्ये. इतकी लोकं मला चांगली-चांगली भेटली. सगळ्यात आपला विक्रम भागवतांपासून जी सुरुवात झाली आपल्या सगळ्याच ग्रुपकडचा. त्याच्यानंतर मग दशोराज्ञाच्या प्रकाशनासाठी मदत करणारे म्हणजे प्रकाशक नितीन हिरवे, त्याच्यानंतर वृषाली शिंदे म्हणून आहेत. राजहंसचे प्रकाशक, संपादक शिरीष सहस्त्रबुद्धे, माझगावकर सर, नंतर निलेश ओक, विश्वास पाटील म्हणजे या सगळ्यांचं इतकं लक्ष आहे माझ्या लिखाणाकडे पुढच्या सुद्धा. रवींद्र गुर्जर झालं. तर हे फार म्हणजे भारावून टाकणारे आणि इतकी सगळी जर नावं मी म्हणजे घेत बसले, तर आपल्याला आपला सगळा वेळ त्यातच जाईल. इतकी लोकं जोडली गेली आहेत आणि इतक्या सगळ्यांची माझ्यावरती कृपा, प्रोत्साहन, पाठिंबा असं सगळं आहे. शिवाय माझे फ्रेंड्स आहेत, की जे माझं वाचन, माझं लेखन ते सतत वाचत राहतात. त्यातलं काही त्रुटी असतील तर त्या सांगतात. असे माझे 4-6 जण खूप जवळची लोकं आहेत. म्हणजे तुला एक अनुभव सांगते, की आता मध्यंतरी झी कथा यांची स्पर्धा झाली, पटकथा लेखनाची. आणि मला एक वाटत होतं, की मी आधीही बोलले, की मी दृकश्राव्य माध्यमासाठी मला काम करायचं आहे, इच्छा. तर मी पटकथेचं शिवधनुष्य घेतलं होतं हातामध्ये. तर मी ती मुदतीचा शेवटचा दिवस आणि मी ते अजून कंप्लीटच करत होते. तर मी रात्री 12:30-1 ला शेवटचा सीन लिहिला. असे टोटल 70 सीन्स होते. त्या शेवटच्या 70व्या सीन्सपर्यंत माझे फ्रेंड्स जागे होते आणि ते वाचत होते. तर ही किती मोठी गोष्ट आहे. कोणी इतकं काही करत नाही कुणासाठी हल्लीच्या जगामध्ये. असं ढोबळ मानाने म्हटलं जातं. पण त्याच्यावर अगदी ते अविश्वास ठेवावा अशी माझी परिस्थिती आहे. माझ्या आयुष्यात खूप चांगली माणसं आहेत. खूप छान. मला वाटतं की माझे प्रश्न संपलेले आहेत, पण बऱ्याच जणांना प्रश्न विचारायचे आहे, असं जरा मेसेजेस पण आलेत मला. तर कुणाला विचारायचं असेल तर विचारू शकता. मीच सुरुवात करते मॅडम. अ, खूप छान सांगितलं हो, म्हणजे हो. एवढ्या सगळ्यावरून सगळा लेखन प्रवास तर आम्हाला समजलेलाच आहे. पण फक्त 1-2 छोट्या-छोट्या गोष्टी म्हणजे मला असं त्याला उत्सुकता लागली. म्हणजे आम्ही तर काही लेखक वगैरे नाही, आम्ही फक्त वाचत राहतो. पण एखादं कथानक जेव्हा डोक्यात असं म्हणजे गुंजा घालत असतं, तर तेव्हा तुमच्या डेली लाईफ त्याहून अफेक्ट होत नाही का? म्हणजे तेच विचार येणं. आणि दुसरं जर तुम्हाला एखादी कथा सुचतीये, तर त्याचे 2 किंवा 3 म्हणजे पुढची जी स्टेप आहे, तर म्हणजे पुढचा जे प्रसंग वर्णन करायचे आहेत, तर त्यात 2-3 पर्याय सुचत नाहीत का? आणि मग त्यातला तुम्ही कुठला निवडता? म्हणजे शेवटच आहे असं नव्हे, तर हं, त्या हं. प्रसंगाला कुठल्या दिशेने न्यायचं हे पण तुमच्याच हातात असतं. म्हणजे तुम्ही आधी शेवट ठरवता आणि मग मधल्या कथेची मांडणी करता, की आधी म्हणजे तुम्हाला त्या पुढे-पुढे सुचत जातं? अ, पुढे-पुढे सुचत जातं मला. म्हणजे जेव्हा मी कथा लिहायला घेते आणि अर्थात म्हणजे तुम्ही जे म्हणाले, की ते 2-3 नाही, अक्षरशः 50-50 पर्याय असतात माझ्या डोक्यामध्ये. एकाच कथेची 25 ते 50 व्हर्जन्स माझ्या डोक्यात असतात. पण हां, लिहिताना मग त्यातलं जे बेस्ट वाटेल किंवा एक अंतःप्रेरणेला साक्षी मानून जे मला योग्य वाटतं, ते मी निवडते आणि पुढे जाते. कारण फारसं मेकॅनिकल लिहिणं फार फार पुढे जात नाही किंवा मग ते लक्षात येतं वाचकांच्या, की हे कृत्रिम म्हणजे ही कारागिरी आहे, कलाकारी नाही, असं वाचकांच्या लक्षात येतं. त्यामुळे मग मी शक्यतो ते टाळते. जेवढं मला गट फिलिंग माझं सांगतं, त्या पद्धतीचं मी पुढे नेते. आणि अर्थात दैनंदिन आयुष्यावर त्याचा निश्चितपणे परिणाम होतो. म्हणजे दशरथाचं युद्ध मी लिहिलं, तेव्हा मी इतकी एक्झॉस्टेड होते, की मला घरून तंबी दिली होती, की 2 महिने तू आता काहीच लिहायचं नाही. तर असं ते झालं नाही. 2 महिने म्हणजे खूप मोठा काळ आहे. मला 3-4 दिवस लिहिल्याशिवाय गेले, की अवघड होतं जरासं. म्हणजे काही का होईना लिहीत राहायला पाहिजे. तर होतं. पण मग आता प्रत्येक गोष्टीची काहीतरी किंमत द्यावी लागते बाय चॉईस. ती आपण द्यायचं ठरवलं आहे असं म्हणता येईल. हॅलो. मी गायत्री मुळे. ऐकायला येतंय का आवाज? हो, हो. हो, येतोय, हो, येतोय. हो. हो दीदी. मला असं विचारायचंय, की जेव्हा एखादी कथा लिहायला घेतल्या जाते, तेव्हा असा अनुभव येतो का, की
आलेले पात्र मनात वेगळेच असतात आणि कधी नायकाचा खलनायक होतो किंवा खलनायकाचा नायक होतो आणि एखाद्याला आपण खूप वाव देणार असतो की ते पात्र अगदी लहान होऊन जातं किंवा हम्म, हम्म, अजिबात हम्म. मनात नसलेलं एखादं पात्र खूप भाव खाऊन जातं आणि शेवट एक मनात असतो आणि भलताच होतो. असं असं कधी अनुभव आलेला आहे? हो, असं होतं ना. सुरुवातीच्या टप्प्यावर जे एक आपल्या म्हणजे तरल स्वरूपात जे काही झळकतं, ते म्हणजे जेव्हा फिजिकली आपण लिहायला बसतो, त्यावेळी ते तसं उतरतंच असं नाही. बऱ्याचदा त्यात बरेच बदल होत राहतात आणि मग तेच बोलले, की अंतःप्रेरणेला प्रमाण मानून मग मी जो बदल स्वीकारार्ह आहे आणि जो मला त्या क्षणी चांगला वाटतोय तो मी करते आणि त्यावर लिहिते. कारण जेव्हा मी असं काही उलटं काहीतरी मी करायचा प्रयत्न करते, की नाही, नाही हे असं नाहीये म्हणजे मी पात्रांवरती माझी सत्ता चालत नाही आणि मी ती दादागिरी करायला गेले, तर माझी फसगत होते. त्यामुळे मी ती करायला पण जात नाही आता. तर हे होतं, निश्चितपणे होतं. नमस्कार आणि सर्वांना शुभ संध्या. माझा आवाज ऐकू येतोय? हो हो. हो, हो. हो. येतोय. नमस्कार. माझं नाव भाग्यश्री आहे. अ, हं, मॅडम, अ, अ, तुमच्या पुस्तकांचे सगळे वेगवेगळे विषय आणि कालखंडही वेगवेगळे आणि विषयही वेगवेगळे आणि तुम्ही स्वतः हं, तर वैद्यकीय क्षेत्रात काम करत असता. मला असं विचारायचं आहे, हं, मला म्हणजे इंटरेस्ट आहे हे जाणून घेण्यात, की असं कधी होतं का, की तुम्ही पुस्तक लिहिताय, तुम्ही आज काही ना काही संध्याकाळी जाऊन लिहिणार आहे किंवा तुमच्या दुपारच्या मधल्या वेळेत तुम्हाला काही लिहायचं आहे. पण त्या दिवशी हं, असे काही अनुभव येतात तुमच्या व्यावसायिक क्षेत्रात किंवा तुमच्या वैयक्तिक जीवनात आणि हं, त्याच्यानंतर त्याचा काही प्रभाव तुमच्या लेखनावर पडतो आणि तुम्ही आधी काही ठरवलेलं असतं, की हे या दिशेला जाईल लेखन किंवा हे पात्र असं बोलेल आणि हे असं करेल आणि हं, ते अनुभव त्या दिवशीचे तुमच्या त्या पात्रांमध्ये उतरतात आणि हं. ते ड्राईव्ह करत राहतात. म्हणजे तुमचे अनुभव तुमच्या लेखनाला किती ड्राईव्ह करतात आणि तुमच्या स्फूर्ती किती ड्राईव्ह करतात? अ, मुख्य प्रमाण स्फूर्तीचं आहे असं मला म्हणावं लागेल. हां, पण अनुभवांनी त्या कथानकाचा परिपोष मात्र जरूर होतो. एंटायरली बदलत नाही कथानक सहसा. कारण जेव्हा कधी डोक्यात येतं तेव्हा ते माझ्या ग्राफ बऱ्यापैकी क्लिअर असतो. पण अनुभवांनी त्याला परिपूर्णता येत जाते हे मात्र खरं आहे. म्हणजे समजा एखादा काही डायलॉग आहे अ, घरामध्ये ऐकलेलं किंवा पेशंटचा एखादा डायलॉग ऐकलेला, तर तो मला त्यावेळी लगेच क्लिक होतो, की हा या अमक्या-तमक्या पात्राच्या तोंडी छान शोभून दिसेल. तर म्हणजे या सगळ्याच गोष्टी इंधन म्हणून वापरते मी. अ, आपल्या या स्पेसचं नाव तसं नेहमी पुस्तक आणि बरंच काही असं असतं आणि प्रवीण सर आणि विद्या मॅडम यांना माहिती आहे, की पुस्तकानंतर मी बरंच काही मध्ये काही ना काही माझ्या परीने सांगायचा प्रयत्न करत असते. अ, आता दाशरथीचाच जो विषय आपला सुरू आहे त्याच्यावरून मला थोडंसं इथं एक ॲडिशन करायला आवडेल. मला वाटतं आपल्या सर्वांना माहीतच असेल, की राजस्थानमध्ये आपल्या आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचा जो अ, अ, एक्सकॅव्हेशन जी खुदाई वगैरे हं, जे सुरू आहे, त्याच्यामध्ये हं, त्यांच्या मते 5 वेगवेगळ्या काळांमधले प्रस्तर मिळालेले आहेत आणि हं, कदाचित हं. एका नदीचं चॅनल पण मिळालेलं आहे. ते कदाचित सरस्वतीचं असू शकेल. हा खरंच. उल्लेख खास हं. यासाठी, की आपल्या कादंबरीची सुरुवात आपण सरस्वतीच्या तोंडूनच केली आहे. हो. तर तिथे सरस्वती नदीचे कदाचित अ, गुप्त जिथे झाली आपण म्हणतो, त्याच्याशी संबंधित हा भाग असू शकतो आणि पॅलिओ चॅनल पण तिथं एक मिळालेला आहे. अतिशय सुंदर अशी एक आपण ज्याला एक जलप्रणाली तंत्र म्हणू, म्हणजे आजच्या हं, काळात ते प्लंबिंग आणि बाकी सगळं. आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे, की असं म्हटलं जातंय, की तिथे 5 वेगवेगळ्या कालखंडातले प्रमाण मिळालेत. हडप्पाचा उत्तरकाल, त्याखेरीज महाभारत काल
आणि मग जो आपल्याला अगदी व्यवस्थित माहिती आहे असा मौर्यकाल, कुशाणकाल आणि अगदी रिसेंट म्हणाल तर गुप्तकाल. तर मला असं वाटतं की तुमच्या कादंबरीचा पुढचा पार्ट जो आहे तो तुम्ही एकदा व्हिजिट करा तिथे आणि त्यानंतर कदाचित आम्हाला त्याचा पुढचा पार्ट ही मिळेल वाचायला. कदाचित तिथून तुम्हाला अजून स्फूर्ती मिळू शकेल. हो, निश्चित, निश्चित. मला तशा पद्धतीची म्हणजे सूचना खूप आल्या, की कारण दशवराज्ञा खूप जणांना आवडलं आणि की अशा पद्धतीच्या काळातलं तुम्ही अजून लिहा. अशा पद्धतीच्या सूचना बऱ्याच आल्यात. पण दशवराज्ञा एक धाडस होतं आणि ते केलं मी त्यावेळी. पण आता बघूया कधी कदाचित भविष्यात तशा पद्धतीचं मी घेईन. आता सध्याला इतके प्रोजेक्ट्स आहेत हातामध्ये, की 1-2 वर्ष तरी बहुतेक नाही मिळणार मला वेळ. पण तुमची सूचना मी लक्षात ठेवीन आणि नक्की जाईन तिथे. बघूया तिथे काय मिळतंय. हो, तुम्ही कल्पना केली होती तो ऋग्वेद काळ आणि प्रत्यक्षात कदाचित ऋग्वेदकालीन असतील अशा तिथं आर्टिफॅक्ट्स आहेत, अशा काही वस्तू क्या हे बात है! हे हं. तर ते सगळं अनुभवणं एक वेगळाच फील देऊ शकतो. यासाठी हं. म्हटलं मी. थँक यू. थँक यू सो मच. आपल्यासोबत सुचिता घोरपडे लेखिका आहेत. या प्रसिद्ध लेखिका आहेत. त्या पण इथे आहेत आणि त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. सुचिता आहात का तुम्ही? सुचिता घोरपडे, तुमचं स्वागत आहे. तुम्ही स्पेसवर आला, आनंद आहे. तुम्ही असाल आणि तुम्ही आता मला एक प्रश्न पाठवलाय, तो तुम्ही स्वतःच विचाराल तर बरं होईल. मी रिक्वेस्ट पाठवली आहे सुचिता मॅडम. सुचिता, रिक्वेस्ट एक्सेप्ट करा. हा आहेत त्या स्पीकरवर हा, आहेत. आहे. स्वागत आहे. सुचिता, सुचिता मॅडम, खाली सुचिता मॅडम, तुमचा स्पीकर पुन्हा ऑफच दाखवतोय. काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम असेल कदाचित. आज एक फिमेल म्हणजे सगळ्या स्त्रियाच ज्या काही ह्या वाचन चळवळीत आहेत, तर त्यांची स्पेस असं होऊ दे आणि आज तसंच खरं होतंय. मॅडम, काही काहीतरी विचारायचं आहे? काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम असेल कदाचित. आज जेव्हा स्पेसची सुरुवात झाली होती तेव्हा प्रवीण काका मला बोलले की आज क्षमा मॅडम आहेत आणि रश्मी मॅडम आहेत आणि तुम्हीच पाहुण्यांची ओळख करून द्या. कारण आज एक फिमेल म्हणजे सगळ्या स्त्रियाच ज्या काही ह्या वाचन चळवळीत आहेत, तर त्यांची स्पेस असं होऊ दे आणि आज तसंच खरं होतंय. म्हणजे मला वाटतं इथे खूप लेखिका आल्या आपल्याला सोबत. रश्मी मॅडम आहेत, क्षमा मॅडम आहेत, अजून वर्षा मॅडम आल्या, गायत्री मॅडम आल्या आणि आज अजून एक नवीन मॅडम येत आहेत. तर सुचिता मॅडम मला वाटतंय येतील पुन्हा, आपण त्यांच्याशी आणि ओळख करून घेऊ. हो, हो. आणि आज खरोखर ह्या सगळ्या आणि खरं म्हणजे आम्ही सगळ्या मैत्रिणी पण आहोत आणि सगळ्या खूप जाणत्या लेखिका आहेत. खूप चांगलं लेखन यांनी केलंय. यांचं साहित्य सगळं प्रसिद्ध झालंय. कधीतरी एक-एक करून आपण यांना स्पेसवर पण आणूया आणि ह्यांच्या प्रवासाबद्दल पण आपण जाणून घेऊया. पण ही सगळी एकत्र आली, आपण सगळे एकत्र आलो, खरंच याचा आनंद आहे. या मला सगळ्या लेखिकांना या व्यासपीठावर आणायचं काम रश्मीताईंचं आहे. हो. जरूर, तुमचे जरूर फार सर, फार आभार. जरूर. आपण खरोखर चर्चा करूया आणि हे करूया. म्हणजे मी ह्यांच्याशी पण बोलते सगळ्यांशी आणि कसं जमेल तसं आपण ते नक्की करून घेऊया. येस, येस.
तर कोणी आहे प्रश्न कोणाला विचारायचे? कारण सगळ्यात शेवटी मला वाटतं मी एक छान गमतीदार आपण रॅपिड फायर राउंड घेऊया. पण त्याआधी ज्यांना कोणाला काय प्रश्न विचारायचे असतील, तर त्यांनी ते जरूर विचारा आणि क्षमा यांच्याकडून आपण एक त्यांची छानशी कविता पण ऐकूया आज. पडतोय. सुचिता मला वाटतं तुमचा माईक सुरू झालाय का? तुमचा माईक सुरू दिसतोय, बोलून बघा. हा, बोला बोला. चालेल, आपण पुढे जाऊया. ते जर झालं ठीक तर मग बोलता येईल सुचिता यांना. तोपर्यंत आपण पुढचं घेऊया. मॅडम मी प्रश्न काही विचारला होता लिहिलेला आहे का आपल्या? हो हो, मी नंतर मग ते वाडा संस्कृतीमध्ये जाणं आणि मग तिथून परत कथेच्या ग्रामीण भागात येणं, असं वेगवेगळ्या काळांमध्ये गेल्याने म्हणजे त्रास होतो का? किंवा कसं म्हणजे असं शिरल्यानंतर त्या लिखाणामध्ये तुम्हाला असं शिरता येतं, तिथे जाऊन ते सगळं लिहिता येतं का? किंवा त्या काळांचा कसा तुम्ही समन्वय साधता किंवा काय? असा काहीतरी त्यांचा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर द्या. कारण त्यांना ऐकता येतंय, त्यांना सांगता येत नाहीये, बोलता येत नाहीये. तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्या. कुठल्याही काळात जायचं झालं तर सुरुवातीला थोडा त्रास होतो. म्हणजे दशराज्ञाच्या वेळी पण संस्कृत प्रचूर शब्द लिहायचे मला, तर मला पटकन इंग्लिश पर्यायी शब्द यायचा किंवा मी तिथे कटाक्षाने फारसी ओरिजिनचे शब्द वापरले नाही, कारण दशरथज्ञ युद्धानंतरची गोष्ट आहे पर्शियाचं स्थापन होणं. तर मी तिथे फारसी शब्द सुद्धा वापरलेले नाहीयेत. तर अशी थोडीशी गंमत येत असते सुरुवातीला, पण मग मला एकदा मी त्यात शिरले की मग मला फारशी अडचण येत नाही. मग ते आपोआप कदाचित त्या मेंदूमधली ती फाईल ओपन होते त्या शब्दांची आणि त्याच पद्धतीचे शब्द, त्याच पद्धतीचे दाखले, सगळं ते पूर्ण विश्व ते फोल्डर ओपन होऊन जातं. पण आता एक मी मजा सांगायला हरकत नाही. आता सध्या जी माझी सुरू आहे कादंबरी, तर तिथे मी एकदम 2-3 काळातलं असं कथानक जुळवायचा प्रयत्न करते. म्हणजे अजून आपण थोडं अजून वरच्या पायरीवर जायला पाहिजे ना लेखक म्हणून. तर स्वतःलाच आव्हान द्यायला पण मला आवडतं. तर आता थोडीशी मजा किंवा कसरत म्हणता येईल असं जरा होतंय. कारण एक काळ आहे समकालीन म्हणजे एकदमच आत्ताचा आणि एक काळ वाडा संस्कृतीत मधला आहे आणि एक काळ पौराणिक आहे त्या एकाच कादंबरीमध्ये. तर आता थोडीशी जरा मला कसरत होतीये, पण मी आय एम एन्जॉयिंग दॅट. तर थोडासा त्रास होतो. पण मग त्या पद्धतीची पुस्तकं म्हणा किंवा त्याच पद्धतीचं ऐकणं, त्याच पद्धतीचं वाचणं असं जर थोडंसं केलं, तर मग ते मुरतं आपल्यामध्ये आणि येतं बाहेर. म्हणजे ठीक आहे, होऊन जातात त्या गोष्टी. आणि सुचिता ही इतकी सिद्धहस्त लेखिका आहे, की तिलाही काही तशी फार अडचण येणार नाही तिने त्या पद्धतीचं करायचंच ठरवलं तरी. अगदी अगदी बरोबर आहे. खरं तर या प्रश्नाचं उत्तर तिला स्वतःला माहिती आहे, पण ते जाणून घ्यायचं असेल म्हणून तिने प्रश्न विचारला आणि आय होप की तिला तिच्या प्रश्नांचं उत्तर मिळालं असेल. कुणाला प्रश्न विचारायचा असेल तर विचारा. नंतर मग एक छान छोटासा एक आपण गेम सारखं एक रॅपिड फायर राऊंड घेऊया. त्यातनंही बऱ्याच छान गमतीशीर प्रश्नांची उत्तरं आपल्याला क्षमाकडनं जाणून घ्यायची आहेत. तर विद्याताई काय करायचं? हो नाही, त्यांचा मेसेज आलाय मला. हो नाही, त्यांचा मेसेज आलाय की नाही जमतंय, म्हणजे जरा काहीतरी अडचण येते तिला. तर काही हरकत नाही,
झालं सुरू तर मग मध्येच प्रश्न विचारला तरी काही हरकत नाही. थांबूया मग तेव्हा आपण प्रश्न विचारायचे आणि त्यांना प्रश्न विचारू देऊया. हो पण चालेल. जोपर्यंत अडचण आहे त्यांना तोपर्यंत आपण पुढचं घेऊया. चांगले सर. तन्वी, तुम्हाला काही सांगायचं असेल तर कृपया माईकची रिक्वेस्ट पाठवा तुम्ही दोघे. सांगळे सर हे यांचे YouTube चॅनल आहे आणि कविता यांच्या फार ऐकण्यासारख्या असतात. त्यांच्याच आवाज. अच्छा. अरे वा. आणि तन्वीच्या बाबतीत तर प्रणव सखदेवच्या स्पेसच्या बाबतीत ऐकलंय तुम्ही ती हो कोणत्या प्रकारची वाचक आहे. हो हो. फुल ऑफ एन्थुझियाझम. तर ठीक आहे, अद्यापपर्यंत त्यांची रिक्वेस्ट नाही आली. तर रश्मीताई आपण चालू करूया. चालेल. तुम्ही तयार आहात? क्षमा. हो 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 बोला. बरं, मग सांगा तुमचं फेवरेट पास टाइम. वाचन. बरं, सगळ्यात आवडतं पुस्तक. मोगरा फुलला गोनी दांडेकर. ग्रेट. आवडता सिनेमा. बाहुबली. ओके. म्हणजे दशराजासारखं काहीतरी आवडतं असं समजायला हरकत नाही. खरं तर तो नंतर आला, पण हा हा. दशरथीने जो कल्पना केलेली आहे तर तो त्याच भव्यतेचा, त्यामुळे तो मला फारच आवडतो. हो हो. आवडता पदार्थ. आवडता पदार्थ गुलाबजामुन. दिवस की रात्र. दिवस. थंडी गर्मी की पाऊस. पाऊस. चहा की कॉफी. चहा. चहा पक्की चहा वा वा. बाजून. चार्ली चपली, टॉम अँड जेरी की मीना कुमारी आणि नसरुद्दीन. टॉम अँड जेरी. वा वा. बरं, तुम्हाला तुमच्यातली एखादी न आवडणारी गोष्ट. न आवडणारी फार विचार करते, ओव्हर थिंकिंग. ओके. आणि आवडणारी. मी चांगलं लिहू शकते, हे मला आवडतं. छान. बरं, समजा सिनेमात काम करण्याची संधी मिळाली तर आजवर आवडलेली अशी कोणती भूमिका आहे, कोणतं पात्र आहे जे करायला आवडेल. शिवगामी. मेरा वचन ही है शासन. बरं. आणि पुढला पुढला जन्म जर असेलच तर, म्हणजे आहे असं म्हणायचं नाहीये, पण पुढला जन्म असेलच तर कोण व्हायला आवडेल. मी म्हणजे जशी आहे आता तर तसंच मला आवडेल. थोडेसे काही ओव्हर थिंकिंग वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ते थोडंसं कट करून, पण मी जशी आहे तशी हरकत नाही असायला पुढच्या जन्मीही. बरं. आणि 3 शब्दात स्वतःला डिस्क्राईब करायचं असेल तर ते 3 शब्द कुठले असतील. इमोशनल. आई म्हणून मला असं वाटतं की मी खूप चांगली आहे, प्रेमळ आहे, आणि एक चांगली बहीण आहे मी, मोठी बहीण. ओके. आणि आयुष्यात जर परत जायला मिळालं, म्हणजे एक जर संधी दिली की तुम्ही 18व्या वर्षात किंवा 5व्या वर्षात 10व्या वर्षात परत जा आणि एक कुठली तरी गोष्ट बदलून परत या, तर ती कुठली गोष्ट बदलायला आवडेल. माझा 12वीच्या वेळी मी खूप स्ट्रेस घेतला होता आणि त्यावेळी मला सीईटी 2दा रिपीट करावी लागली. म्हणजे स्ट्रेसमुळे मी अभ्यास पण, म्हणजे माझं नीट कॉन्सन्ट्रेशन नव्हतं होत. तर हे फार मॅटर करत नाही पुढच्या आयुष्यामध्ये, हे मला त्यावेळी कळत नव्हतं. तर तेवढं मला जर बदलता आलं तर मी बदलीन. बाकी तर माझं लाईफ खूप चांगलं आणि ब्लेस्ड आहे. बरं. आणि तुमच्याबद्दल अशी कुठली गोष्ट असेल जी लोकांना आवडते असं तुम्हाला वाटतं, म्हणजे लोकांना. लिखाणच असू शकेल, म्हणजे बाकीचं काही ठीक आहे. आणि एखादं असं स्वप्न जे अजून पूर्ण व्हायचं आहे आणि ती करायची इच्छा आहे.
मला फार वाटतं की दशरथाचा मूव्ही व्हावा. आता ते वा वा. तर बघूया. तथास्तु तथास्तु. आम्ही आम्हालाही पाहायला आवडेल. हो. आणि तुमचे आवडते फिरण्याचे किंवा रिलॅक्स होण्याचे ठिकाण? काश्मीर आवडतं मला, पण काश्मीरपेक्षा मी लेह लडाख आणि काश्मीर दोन्ही इक्वल मे बी कन्सिडर करायला हरकत नाही. बरं. आणि तुमची एखादी आवडती आठवण? म्हणजे कुठलीही स्पेसिफिक कुठल्या काळातली की असं? कुठलीही की ही एक आठवण खूप छान आहे, मला आयुष्यभर ही एक सोबत ठेवायला आवडेल आठवण, अशी एखादी आठवण. माझा मेडिकलला नंबर लागला तेव्हा, कारण मी हम्म, हम्म, ती रिपीट केली होती आणि हम्म. पूर्ण वर्षभर मी राऊंड्स करत होते. माझा आग्रह असा होता की मी मेरिट सीट मध्येच शिकायचंय मला. त्यामुळे मला आशा होती की मी लागेल शेवटच्या राऊंड पर्यंत. त्यावेळी ती सेंट्रलाइज सिस्टम होती आमच्या वेळी. पण पूर्ण वर्ष माझं गेलं त्या काळामध्ये वायाला आणि मी बीएससी मायक्रो केलं मीनवाईल. पण मला डॉक्टर हे इतकं लावायचं होतं नावापुढे की जेव्हा त्याचा नंबर लागला तो दिवस मला अगदी म्हणजे अगदी त्याच्या सूक्ष्म बारकाव्यांसकट अजूनही आठवतो. हॅलो. अगदी अगदी. कुठलीही एक गोष्ट तुम्हाला बदलवायचे अधिकार दिले, म्हणजे कुठल्याही बाबतीत, तर ती तुम्ही कुठली बदलाल? म्हणजे स्वतःच्याच बाबतीत, कुटुंबाच्या नाही असं नाही, नाही नाही असं नाही, कुठेही, अगदी जगाच्या बाबतीत, समाजाच्या बाबतीत, लिखाणाच्या बाबतीत, स्वतःच्या बाबतीत किंवा माणसांच्या बाबतीत, कुठलेही. मी ना पसायदान मागेल, दुरी त्यांची ती मिर जाओ. हे सगळं जे चाललंय ना जगभर फार डिस्टर्बिंग आहे हे. वा वा वा. म्हणजे फारच हे छान. मी एरवी पण म्हणत असते. हम्म. फार छान. शेवटचा प्रश्न की तुमच्या मते यश म्हणजे काय? समाधान. यश म्हणजे समाधानच मला वाटतं. आता तशी बरीच स्थित्यंतरं पाहिली मी पण. एक जी असतातच प्रत्येकाच्या लाईफमध्ये. पण मी ओव्हर थिंकर असल्यामुळे मी फार ढवळून निघत निघत आता या निष्कर्षापर्यंत पोहोचले की कितीही काही असलं तरी शेवटी तुमचं समाधान महत्वाचं आहे. आणि त्याच्या पलीकडे अजून जर दुसरा ऑप्शन मला सांगायची असेल परवानगी तर मी आध्यात्मिक अधिष्ठान म्हणेन. खूप छान. आणि मला वाटतं की आतापर्यंतच्या या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरातनं एक निष्कर्ष मला जर काढायचा असेल तर मला असं लक्षात येतं की एक संवेदनशील, खरोखर एक वैचारिक प्रतिभा असणारी, काहीतरी चांगल्यासाठी बदल करू इच्छिणारी अशी ही लेखिका आहे. आणि संवेदनशील आहे यासाठी अगदी 4 ओळीची क्षमा यांचीच एक कविता म्हणते आणि मग नंतर मी थांबते आणि पुढले सूत्र मी प्रवीण सरांच्या हातात देते. तर ती कविता अशी आहे की ती म्हणाली आमच्याकडे फुलपाखरं यायला लागली आहेत खूप. ती म्हणाली आमच्याकडे फुलपाखरं यायला लागली आहेत खूप. मी हसून म्हटलं त्यांचे पंख वाचत जा हं गुपचूप. त्यांचे पंख वाचत जा हं गुपचूप. रंगाच्या भाषेतले माझे संदेश असतात त्यावर. तर ही पण एक 4 ओळीची कविता मला आवडलेली, ती मी तुमच्या समोर सादर केली. आणि खूप प्रश्न मीच विचारले त्यामुळे मी आता थांबते. क्षमा यांचे मी माझ्या वतीनं आभार मानते. ही संधी दिली त्याबद्दल मी पुस्तक आणि बरंच काही यांचेही आभार मानते आणि पुढले सूत्र प्रवीण सरांच्या हातात देते. शेवटी आपल्याला क्षमा यांची कविता पण ऐकायची आहे, पण ती ऐकायच्या आधी पुढले सूत्र काकांच्या हाती देते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद रश्मिताई. अत्यंत सुंदरपणे तुम्ही हे सगळं कॅरी केलं. तन्वीला काही विचारायचंय? तन्वी.
नमस्कार सर. मी जरा उशिरा जॉईन झाले, त्यामुळे माझं बराच हे मिस झाला. बरंच तुमचं जे काही चर्चा, गप्पा झाल्या त्या माझ्या बऱ्याच मिस झाल्या. तर मला क्षमा मॅडमशी म्हणजे आता इतके दिवस आपण स्पेसच्या माध्यमातून इतर विषयांवर, पुस्तकांवर आपण बोलतोच आहोत. अजून क्षमा मॅडमचं काही मी पुस्तक वाचलेलं नाही, पण मी नक्कीच ते मिळवून लवकर वाचण्याचा प्रयत्न करीन. कारण विषय इंटरेस्टिंग आहे त्या पुस्तकाचा. नेहमीपेक्षा थोडा वेगळा आहे, तर नक्कीच मला ते वाचायला आवडेल. मला क्षमा मॅडमने एक जेनेरिक प्रश्न विचारायचा आहे. मला वाटतं की एक उत्तम लेखक होण्यासाठी एक उत्तम वाचक असणं पण आवश्यक आहे. तर तुम्हाला आवडणारा साहित्य प्रकार कुठला? आणि तुम्ही आतापर्यंत वाचलेल्या पुस्तकांपैकी अशी काही तुमची आवडती पुस्तकं ज्यांनी तुम्हाला प्रेरित केलंय लिखाणासाठी म्हणा किंवा एकंदरीत तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला प्रेरित केलंय, अशा पुस्तकांबद्दल थोडंसं सांगू शकलात तर नक्की आवडेल ऐकायला. हो, नक्कीच, नक्कीच. हा माझाही फार जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. थँक यू फॉर दॅट. मला पुस्तकांनीच खूप घडवलंय. म्हणजे जरी घरी सगळ्यांनी आवर्जून सुरुवातीला आई-पप्पांनी की हे वाचा, ते वाचा असं जरी केलं, पण जेव्हा ते समांतर जायला लागल्या गोष्टी, की मलाही वाचणं ही माझी गरज होऊन बसली. तर त्या काळात मला पुस्तकांनी खूप उभं केलेलं आहे. म्हणजे 10वी असताना अभ्यासाचा लोड होता, सगळं होतं. त्यात घरी थोडीशी काही वैद्यकीय कारणांमुळे अवघड परिस्थिती होती. त्या काळामध्ये मी झोंबी वाचायचे, आनंद यादवांचं, की त्यांनी शिक्षणासाठी किती कष्ट घेतले. त्या तुलनेत आपल्या सध्याच्या अडचणी फार काही मोठ्या नाहीयेत. हे असं वाचायचे आणि मग पुन्हा अभ्यासाला बसायचे. तसंच अजून एक गंमत म्हणजे मला माझ्या आवडी-निवडी होत्या बऱ्यापैकी. पण मी हॉस्टेलला जेव्हा गेले, तर आईला चिंता असायची की आता ही पोरगी खाण्याचं काय करते कोण जाणे. पण हॉस्टेलला जाताना मी काही पुस्तकं सोबत नेलेली होती. त्यात लक्ष्मण गायकवाडांचं उचल्या होतं आणि त्यांच्या पहिल्याच प्रकरणामध्ये त्यांनी उष्ट्या पत्रावळीवरचं अन्न ते खातायत कुत्र्यांच्या सोबतीने हे वर्णन होतं. आणि ते वाचल्यानंतर मी इतकी अंतर्बाह्य हलून गेले, की म्हणजे हे आवडी-निवडी वगैरे हा सगळा प्रकारच मी पूर्णपणे त्याच्यानंतर त्याच्यावर फुली मारून टाकली. आणि हॉस्टेलचं जेवण खाऊ नये पहिल्याच वर्षी माझं अगदी छान वजन वगैरे वाढलं होतं. हा एक फार छान पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पुस्तकांनी कायमच करत आलेले आहे आणि आताही मी अभ्यास म्हणून भरपूर पुस्तकं वाचते. आणि वाचनानंतर मी निश्चितपणे मी मेंटली भरपूर रिलॅक्स झालेली असते. हे पुस्तकांचे उपकारच म्हणायला पाहिजे. धन्यवाद मॅडम. हो, बोला. नाही, मी मला फक्त धन्यवाद म्हणायचं होतं. कारण बरेचदा काय म्हणतात असे इतरांचे अनुभव पुस्तकांबद्दलचे, वाचनाबद्दलचे आणि प्रेरणा देणारे जे असतात ते इतरांना पण वाचनाची किंवा ह्याची प्रेरणा म्हणजे एक मोटिवेशन देऊन जातात, की आपणही वाचलं पाहिजे. वाचताना काय आपल्याला भावतं, हे होतं ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचवायची एक आपल्याला पण इच्छा निर्माण होते. तर धन्यवाद मॅडम याच्यासाठी. थँक यू. हा, धन्यवाद. अजून कोणाला काही विचारायचं असेल तर सांगळे सर, तुम्ही काही विचारणार आहेत का? सांगळे सरांनी अजून माईकची रिक्वेस्ट पाठवली नाही. मी पाठवलेली रिक्वेस्ट आहे त्यांनी ऍक्सेप्ट केली नाही. कदाचित ते एका कार्यक्रमातून आता नुकतेच आलेले आहेत. त्यांनी एक कविता वाचनाचा एक कार्यक्रम त्यांनी होस्ट केला होता आता. अच्छा. आणि तो 7 वाजता होता आणि तो कार्यक्रम संपून ते अत्यंत घाईघाईने इथं आलेले दिसतात. असं काही असतं त्यांच्या बाबतीत. असो, पुढे जाऊया. पुस्तकांनी बरंच काही या स्पेसमध्ये सांगळे सर, बोला. नाही म्हटलं, मी थोडासा दुसऱ्या कार्यक्रमामध्ये होतो आणि फार वेळ गेला त्याच्यामध्ये. खैर तोहीच जिव्हाळ्याचा विषय होता, कविता आणि काव्य होतं आमचं. तर त्यामुळे मी इकडे वेळ देऊ शकलो नाही आणि
मॅडमचं मनोगत, क्षमा मॅडमचं मनोगत किंवा त्यांचा एकंदरीत वाटचालीचा आढावा समजू शकलो नाही, त्याबद्दल वाईट वाटतं. रेकॉर्डिंग नंतर ऐकेनच मी. पण तुर्तास तरी काही प्रश्न नाही आहेत मला. बोलेल नंतर बोलतो त्याबद्दल. धन्यवाद. धन्यवाद सर. की 2 कार्यक्रमाच्या दरम्यान आता आपला हा कार्यक्रम समजायचा, पण तुम्ही जो होस्ट केलेला जो कार्यक्रमाच्या अक्षरशः सेकंदानंतर लगेच तुम्ही इथं आलात. आमच्या कार्यक्रमाबद्दल जी आत्मीयता तुम्ही दाखवतायत त्याबद्दल खूप खूप आभार. तर अजून कोणाला काही सांगायचं असेल तर आपल्याकडे वेळ आहे तर बघूया, नाही तर मग इथं आज जमलेल्या सगळ्यांचे क्षमा मॅडमचे, डॉक्टर क्षमा शेलार यांचे, क्षमा शेलारांच्या बाबतीत दशरत्नाच्या बाबतीत एक प्रतिक्रिया मला वाचून दाखवायची आहे. जे आपले प्रसिद्ध रंगकर्मी आहेत अशोक सर, ते रंगकर्मी तर आहेत. नाटक, सिनेमा, आता टीव्ही चॅनल्स वगैरे वर धारावाहिक वगैरे यात सध्या तर ते कार्यरत आहेत. शिवाय ते हाडाचे लेखक सुद्धा आहेत. तर त्यांनी जी एक दशरथज्ञाला जी प्रतिक्रिया त्यांनी दिली ती मी फक्त वाचून दाखवतो की डॉक्टर, आपण सर्वच बाबतीत दशोराज्ञ उत्तम लिहिलं आहे. असा क्लिष्ट विषय आणि त्याला हात घालण्याचे धाडस करून या वैद्यकीय पेशातल्या व्यक्तीने त्रेतायुगाची आणि ऋग्वेदाची सर्जरी करून ज्या सर्जनशीलतेने लिहिलं आहे त्याला तोड नाही. हो. अशोक तमेल सरांसारख्या कडून ही प्रतिक्रिया मिळवण्यासाठी क्षमा मॅडमनी किती मेहनत घेतली असेल याची आपण सगळेजण कल्पना करू. फार फार मोलाच्या प्रतिक्रिया मिळाल्या याच्यामध्ये. अरुणाताई ढेरेंनी सुद्धा सवाष्णबद्दल प्रतिक्रिया पाठवली, ते राहिलं सांगायचं माझं. नंतर लीनाताई सोहनींनी सुद्धा दशरथज्ञ वाचून प्रतिक्रिया दिली. असे खूप मोठी मोठी लोकांची त्या निमित्ताने इंटरॅक्शन झाली माझी. लिखाणाचे उपकारच आहेत माझ्यावर. तुम्ही लीना सोहनींचं नाव घेतलं म्हणून एक आठवलं मला. लीना सोहनी खूपशा जेफ्री ऑर्चरच्या खूपशा पुस्तकांचे त्यांनी अनुवाद केलेले आहेत. तर त्या जेफ्री ऑर्चरच्या एक कथासंग्रह आहे. त्या कथासंग्रहामध्ये त्यांनी एक कथा अशी लिहिलेली आणि त्या कथेच्या शेवटी मात्र त्यांनी त्या कथेचे 3 वेगवेगळे शेवट दिलेले आहेत आणि शेवट त्यांनी वाचकांवर सोडवलेलं आहे की तुम्हाला जो भावेल तो शेवट घ्या. तर एक लेखक म्हणून एक फ्लेक्झिबिलिटी दाखवायची आणि वाचकांना इतकं विश्वासात घ्यायचं, हे थोडं धारिष्ट्याचं काम असतं. हो हो. पण लीनाताई अनुवादक म्हणून फार म्हणजे ते पण मला तन्वीच्या प्रश्नाचं उत्तरामध्ये ते एक सांगायचं राहिलं की नॉट विदाउट माय डॉटर जे लीनाताईंनी अनुवादित केलेलं पुस्तक आहे, ते सुद्धा फार भन्नाट झालेलं आहे पुस्तक. आणि बऱ्याचदा जेव्हा कधी स्ट्रगल येतं आयुष्यामध्ये त्यावेळी ही पुस्तकं वाचली की असं वाटायचं की अरे त्या तुलनेत आपलं फार कमी असतात आपल्या अडचणी. तर तसं मी लीनाताईंना सुद्धा कळवलं होतं आणि त्यानिमित्ताने त्यांचा परिचय झाला आणि आता आमचे चांगले इंटरॅक्शन होत असते. बेट्टी मोहम्मदचं नॉट विदाउट माय डॉटर हे पुस्तक मी अंतर्गत आलेल्या अनेक महिलांना वाचायला दिलेलं आहे. ते खरोखर वाचलंच पाहिजे आवर्जून सगळ्यांनी, महिलांनी विशेषतः. की आलेल्या काही आमच्या नात्यातल्या महिला होत्या, मुली होत्या, काही होत्या नवीन लग्न झाल्यानंतर साधारण 1-1.5 वर्षांनी म्हणायच्या काहीतरी असायचं, त्यावेळेला त्यांना म्हणायचं की सगळं सोडून दे हे वाच. मग त्याच्यानंतर मात्र त्यांचं सगळं ते बंद होऊन जायचं. तर आता जवळपास 2 तास झालेत.
2 तासापासून डॉक्टर क्षमा शेलार, रश्मी मदनकर, विद्याताई सांगळे सर, आपल्या इतरही जी मंडळी आलेली आहेत, या सगळ्या आपल्या सहवासात आहेत. त्यांनी त्यांचा बहुमोल वेळ आपल्याला दिलेला आहे. तर आपली ही पुस्तक आणि बरंच काही स्पेस ही दर आठवड्याला दर शनिवारी होत असते. याच्यात आपण सगळ्या साहित्यिक चर्चा करीत असतो आणि अधूनमधून जशा आज आपल्याला क्षमाताईंचा सहवास मिळाला, तशा अनेक लेखकांचा आपल्याला सहवास मिळत होता आणि यापुढेही मिळत राहील. आज जे नवीन मैत्रिणी आपल्याला जुळल्यात, नवीन लेखिका वाचक आपल्याला जुळलेत, त्यांना मी सांगतो की आपणही परत कधीतरी तुमच्याशी स्वतंत्रपणे या पद्धतीने संवाद साधू. तर आता आपण इथे थांबूया. हो, मलाही तर आभार मानायचे होते तुमचे सर्वांचे, की रश्मीने खास प्रयत्न करून आणि हा योग जुळवून आणला. त्या निमित्ताने आपलं बोलणं झालं आणि मला वाटतं आपल्या पहिल्याच कॉलवर सर आपण बऱ्यापैकी बोलत होतो एकाच गावचे असल्या कारणानं. आणि इतकी सगळी चांगली माणसं, चांगला ग्रुप जोडून दिल्याबद्दल मला तुम्हा सर्वांचे म्हणजे रश्मीचे आणि तुमचेही सर मला आभार मानायचे आहेत. त्यानंतर भाग्यश्री, सुचिताचा प्रश्न, गयू दिदीचा, वर्षा दिदीचा प्रश्न, विद्या, तन्वी, सांगळे सर, या सगळ्यांशी इंटरॅक्शन झाली. मला खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. खरं तर ज्या वेळेला मी क्षमाताईंशी पहिल्यांदा बोललो होतो, तर त्यावेळेला मला नागपूरहून रश्मीताईंचा फोन आला होता की अशा अशा लेखिका आहेत. तर मग ज्या वेळेला त्यांच्याशी फोन गेला आणि त्यांना स्पेसच्या संकल्पनेची सगळी माहिती करून दिली आणि त्याच्यानंतर त्यांना विचारलं मी की तुमचे बहुतेक कार्यक्रम इथं नाशिकला झालेले आहेत, तुमचे नाशिक आकाशवाणीवर कार्यक्रम झालेले आहेत, तर नाशिकशी असा तुमचा काय संबंध आहे? तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की इगतपुरी तालुक्यातलं त्यांचं जन्मगाव आहे, पण त्यांचं बालपण वगैरे ते सगळं नाशिकला गेलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी काही जी नावं घेतली जी माझ्याही परिचयाची होती, त्यांची जशी कौटुंबिक जवळ होती त्याच कुटुंबाशी माझी सुद्धा जवळीक होती. तर मग या प्रकारे बोलता बोलता शेवटी मग असे दुनिया गोल आहे असं म्हणण्यापेक्षा दुनिया ही एक छोटी होऊन जाते काही वेळेला. अनपेक्षित छोटी होऊन जाते की मी राहतो भगूरला आणि त्या बोलण्यात उलगडलं की क्षमाताईंनी जवळपास 3 वर्ष भगूरला काढलीत. हो, त्यांच्या नर्स होत्या, त्यांची बदली इथं पांढुर्लीला झाली ती त्यावेळेला 3 वर्षासाठी त्या भगूरला राहत होत्या विजयनगरला आणि त्या कालखंडात त्या नूतन हायस्कूलमध्ये जात होत्या की जिथं त्यावेळेला आमच्या असेल कोणी माझ्या मुलींपैकी कोणी असेल तिथे, ते आता एक्झॅक्टली नाही सांगता येणार. तर हे असे त्याच्यामुळं मला क्षमाताईंच्या बाबतीत खास जवळीक वाटते. हो, मलाही आणि माहेरी आल्यासारखंच वाटलं मला पण. त्यामुळे म्हणूनच त्यावेळेला नाशिकला कार्यक्रम झाला तर त्यावेळेला त्यांना मी त्याच भरोशावर धाडसाने विचारलं होतं की तुम्ही भगूरला येऊ शकता का? तर त्यावेळेला नाही जमलं, त्यांना वेळेअभावी नसेल जमलं, पण भविष्यात केव्हा तरी ते येतील आणि आम्ही परत भेटू, बोलू. हो, नक्कीच नक्कीच. आज उपस्थितांपैकी सगळ्यांना आपली साप्ताहिक स्पेस दर आठवड्याला असते, आपण असेच उपस्थित राहत जा. तर आता सगळ्यांचे आभार, क्षमाताई, रश्मीताईंचे विशेष आभार आणि सगळ्यांना सांगतो की आता आपण पुढच्या शनिवारी भेटूया. कविता राहिली आहे बरं का क्षमा यांची. सॉरी माफ करा. क्षमाताईंचीच कविता राहिली. नाही, हरकत नाही. होतं असं कार्यक्रमामध्ये कधी कधी. तर वाचू ना? हो. हा, माझ्या कवितेचं नाव आहे चाहूल. पायी पैंजणाचा भार सखे चालवत नाही, पायी पैंजणाचा भार सखे चालवत नाही, शब्द उगामुगा झाला आता बोलवत नाही. कसे सांगू हे गुपित सखे पोटात माईना, कसे सांगू हे गुपित सखे पोटात माईना, हिंद कळल्या मनात ते आता गे राहीना. वाऱ्या सवे साद आली
रोम रोमात नाचली. वाऱ्या सवे साद आली, रोम रोमात नाचली. मोहरल्या तन मनी, रान भूल गे साचली. मज चालायची आता इंद्रधनुची ग वाट. मज चालायची आता इंद्रधनुची ग वाट. दिशा परिमळलेल्या सप्तरंग बरसात. अदृष्टाच्या पोटातून कुणी आला मुसाफिर. अदृष्टाच्या पोटातून कुणी आला मुसाफिर. मी चालले ओढीन साऱ्या साऱ्या दुःखापार. होते दूर दूर किती साऱ्या स्वप्नांचे शहर. होते दूर दूर किती साऱ्या स्वप्नांचे शहर. आता विसावले माझ्या पापणीच्या काठावर. आता विसावले माझ्या पापणीच्या काठावर. धन्यवाद. धन्यवाद क्षमाताई, अत्यंत सुंदर कविता. तर इथं पुनश्च एकदा सगळ्या उपस्थितांचे, पाहुण्यांचे, सगळ्यांचे आभार आणि अनेक धन्यवाद. परत भेटूया आपण पुढच्या शनिवारी. तोपर्यंत सगळेजण स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. धन्यवाद.